जय जय श्री गजानन स्वामी भक्तन के हितकारी। कलयुग में अवतार लियो है महिमा अपरंपारी। शीश जटा और हाथ में चिलम, मुख पर नाम सुहाना। निर्गुण ब्रह्म रूप तुम्हारा, कोई न सका पहचाना। शेगांव की पावन धरती हे अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे पावन तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. इथे कसा पोहोचलो हे मुद्दामून तुम्हाला सांगण्यासारखं आहे. ते हे स्थान आहे, इथून सुरुवात झाली हे गाव. माझी आई जेव्हा गर्भाराची होतं ना तेव्हा इथे आली होती आणि तिने सांगितलं होतं मी माझा एक मुलगा तुमच्या कार्याला वाहीन, पण एकच मुलगा राहिला, झालाच नाही दुसरा. मी अगदी जन्माच्या आधीपासून इथे येतोय आणि अगदी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून आजी बरोबर, मावशी बरोबर, आई बरोबर, सगळे आमच्या घरातल्या मेंबर्स बरोबर नेहमी यायचो. हाथ जोड़ कर विनती करते हम बालक तेरे द्वारे। भक्ति और सद्बुद्धि देना। ओ शेगांव वाले प्यारे। श्री गजानन महाराजांच्या चरणी चरणवंदना करून आज हा कार्यक्रम सुरू करत आहे. त्यांच्या कृपेत जे आयुष्यात जे काही ज्ञान मिळालं ते ज्ञान जगभर वाटल्यानंतर सुद्धा इथे शेगावात येऊन वाटण्याची इच्छा अधुरीच होती. आज ती महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली, म्हणून मी त्यांची परत चरणवंदना करतो. सर्व पुण्यात्म्यांना माझा नमस्कार. सदैव ना या निसर्गामध्ये सर्व एका स्तरावर घडत असतं. फक्त आपण ज्या जगतात वावरत असतो आपल्याला त्याच जगताची माहिती मिळते. पण असं नाही की दुसरं जगत नसतं, फक्त आपल्याला त्याची माहिती नसते. हे मी कोणत्या संदर्भात सांगतोय? आजचे 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी योग बद्दल सर्वांचं जनजागरण केलं होतं. योगाच्या बद्दल खूप माहिती दिली. योगनी काय काय लाभ होऊ शकतात तेही सांगितलं. आत्मसाक्षात्कार काय तेही समजवलं. आत्मअनुभूती काय तेही समजवलं. विश्वधर्म काय तेही समजवलं. काही दिवसापूर्वी असंच एक शिबिर आळंदीमध्ये झालं होतं आणि आळंदीमध्ये खूप सारे साधक भेटले ज्यांनी ज्ञानेश्वरी अगदी कोळून पेली होती. म्हणजे सगळं एक एक गोष्ट त्यांना माहिती होती, एक एक गोष्टीवर त्यांनी मंथन केलेलं होतं. पण ते वारकरी म्हणाले, स्वामी आम्ही सगळं वाचलंय पण अजूनही त्याची अनुभूती नाहीये.
आणि तुम्ही वाचून पहा, सर्व काही दिलंय ज्ञानेश्वरीत. अनुभूतीवर काहीच चर्चा नाही, अनुभूतीवर काहीच बोलले नाहीत. कारण काय? कारण हेच, अनुभूतीला लिहू शकत नाही ना. अनुभूती फक्त अनुभव करायची असते. अनुभूती कधी सांगितली जाऊ शकत नाही, अनुभूती कधी पाहिली जाऊ शकत नाही, अनुभूती कधी वाचली जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी त्याच्यावर काहीच नाही लिहिलं. तो स्वतः ज्ञानेश्वरांनाच वाटलं की हे सगळं लिहिलंय, सगळी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या गुरूंना विचारलं की तुमच्या म्हणण्यावरनं मी सगळं लिहिलंय, पण जर याची अनुभूतीच कोणाला नसेल, त्याचा अनुभवच कोणाला नसेल, तर याच्यावर कोण विश्वास ठेवेल? हे होऊ शकतं. त्यांच्या गुरूंनी सांगितलं ते 800 वर्षानंतर होईल, हा तो काळ नाहीये, ते तुझं कार्य नाहीये. ते कार्य होईल, पण आजच्या 800 वर्षानंतर होईल आणि सार्वजनिक रूपने होईल. तर आम्ही ते पुण्यात्मा आहोत जे त्या 800 वर्षानंतर आज इथे उपस्थित आहे. हा नुसता संजोग नाहीये की तुम्ही मनुष्य योनीमध्ये जन्मला. हा नुसता संजोग नाहीये तुम्ही जिवंत गुरुच्या काळात जन्मला. हा दुसरा संजोग नाहीये की तुम्ही त्याला ओळखू शकला, तुम्हाला भेटू शकला आणि त्याच्याकडनं आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकला. हे संजोग नाहीयेत, हे संयोग नाहीयेत. हे सर्व पूर्वजन्मीचे तुमची कर्म आहेत, म्हणून मी तुम्हाला पुण्यात्मा म्हणतो. अच्छा, असं नाही की आधी गुरु नव्हते, गुरु होते. असं नाही की तुमच्याजवळ शरीर नव्हतं, शरीर होतं. पण गुरु होते, शरीर होतं, काय नव्हतं? ती वेळ नव्हती, तो काळ नव्हता. सदैव लक्षात ठेवा, म्हणजे किती जरी कोणामध्ये काही असलं तरी सुद्धा ते तोपर्यंत त्याचा उपयोग करत नाही जोपर्यंत तो काळ येत नाही. म्हणजे बरोबर त्याचा सन्मान, त्याचा मान प्रत्येक जण ठेवतो. मग तेव्हा काय नव्हतं आणि आता काय आहे? तेव्हा काळ नव्हता, आता काळ आहे. तेव्हा शरीर होतं, पण ते शरीर नव्हतं जे शरीर आत्मसाक्षात्काराची ऊर्जा ग्रहण करू शकेल. होतं ना, जसं आपण पाहतो कुंभार एक मडकं बनवतो, पण ते मडकं विकायला तेव्हाच काढतो जेव्हा ते पक्क होतं, मजबूत होतं. कच्चे मडकं विकलं जातं का? नाही. कारण कच्च्या मडक्यामध्ये पाणी भरलं ते फुटेल. तसं तुमच्याजवळ ते पक्क मडकं रूपी शरीर नव्हतं, आता ते आहे. तर सर्वात आधी तुम्ही काय केलं माहिती? आपले पहिल्या अनुभवावरनं ओळखलं की याच्यामध्ये काय बाधा आहे. याच्यामध्ये बाधा एकच आहे की ते शरीर नाही आपल्याजवळ. जे शरीर आत्मसाक्षात्काराची ऊर्जा ग्रहण करू शकेल. तर तुम्ही काय केलं? खूप वर्ष वेट केली. खूप वर्षानंतर तुम्ही वेट करून असे आईबाप निवडले की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ते शरीर प्राप्त करू शकाल. म्हणून सर्वप्रथम आज आपल्या आईबापांना धन्यवाद द्या की त्यांच्यामुळे तुम्हाला ते शरीर मिळालं जे आत्मसाक्षात्काराची ऊर्जा ग्रहण करू शकेल. म्हणजे आता वेळ मिळाली आहे, गुरु मिळालाय, नंतर शरीर मिळालंय. हा जेव्हा त्रिवेणी संगम झाला ना, तेव्हाच ती घटना घटू शकते. तर ज्या वेळा, पुन्हा मुद्द्यावर येतो, ज्या वेळा ज्ञानेश्वरी लिहिली जाते, ज्ञानेश्वरीमुळे पूर्ण जनजागरण होत होतं. जसं होतं ना, एक थ्योरी होते, एक प्रॅक्टिकल होते. आजच्या काळामध्ये
तसं बिलकुल तशी तिकडे थ्योरी चालली होती, ज्ञानेश्वरांची थ्योरी चालली होती, आणि ती थ्योरी सगळ्यांना माहिती आहे, कारण ते समाजात होते. तर त्याच्यामुळे वडिलांच्यामुळे, त्यांच्या वडिलांच्यामुळे एक 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 करता करता आपल्यापर्यंत ते पोहोचलं आणि आपल्यापर्यंत ते ज्ञान मिळालं. आजही लाखो लोक ज्ञानेश्वरी वाचतात. काय ती थ्योरी आहे, पण त्याचं प्रॅक्टिकली त्याच वेळा, अगदी 800 वर्षा आधी त्याच वेळा प्रॅक्टिकल हिमालयातले गुरु करत होते. म्हणजे पहा किती समरसता आहे या दोघांमध्ये. काही समरसता नाही. एक हिमालयात आहे, दुसरा आळंदीत आहे. तरी हिमालयामध्ये त्याच्यावरती प्रॅक्टिकल चाललं होतं. हे कसं संभव आहे? का? पण हिमालयातल्या गुरूंनी पण अध्ययन केलं समाजाचं. समाजामध्ये धर्माच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न चालू होता. प्रयत्न होत होती असं नाही, प्रयत्न चालू होता. आणि त्यांना काय जाणवलं? त्यांना हे जाणवलं, लोक जे धर्माच्या नावावर करतात ते नुसते उपदेश आहेत. म्हणजे आधी कोणी गुरु होऊन गेले, त्यांनी आपले अनुभव, त्यांनी आपल्या गोष्टी लिहून ठेवल्या. त्या लिहून ते लिहून काय, तेच वाचून, तेच सांगून लोकांना उपदेश करतात आहे. चांगलं करा, वाईट करू नका, चांगलं करा, वाईट करू नका, चांगलं करा, वाईट करू नका. तुम्ही एकदा तटस्थ होऊन विचार करा ना, सगळ्या धर्मांचा विचार करा. सगळे धर्म हेच तर सांगतात आहेत. चांगल्या गोष्टी करा, वाईट करू नका, चांगल्या गोष्टी करा, वाईट करू नका. सगळे एकच सांगतात ते. म्हणजे सगळ्या गोष्टी कर्मावर आधारित आहे, सगळ्या गोष्टी उपदेशांवर आधारित आहे. उपदेश, सगळे उपदेश उपदेश. दुसरं त्यांनी पाहिलं की उपदेशांचा इफेक्ट, उपदेशांचा प्रभाव माणसांवर होत नाहीये. का होत नाही? लोक या कानाने ऐकतात, त्या कानाने सोडून देतात. कोणताच असा धर्म नाही ज्या धर्माचे सर्वच लोक चांगले आहेत का? कोणता धर्म? तुम्ही विचार करा बरं. एक दुसरं काय होतं माहिती? ज्याला आपण धर्म म्हणतो ना, त्याला ते धर्मच मानत नाही. ते म्हणतात हे तर उपासना पद्धती आहेत, धर्म नाही आहे. धर्म म्हणजे ज्ञान, धर्म म्हणजे नॉलेज. काय करावं काय नाही करावं याचं ज्ञान, ते म्हणजे धर्म. त्याला ते धर्म म्हणतात. या तर उपासना पद्धती आहेत. तर होऊ शकतं तुमची उपासना पद्धती वेगळी असेल, माझी उपासना पद्धती वेगळी आहे, पण आपल्या दोघांचा धर्म तर एकच आहे ना. आपण दोघं मनुष्य आहे. तर मनुष्य धर्म आहे आपला धर्म आहे. बाकी या सगळ्या तर उपासना पद्धती आहेत. उपासना पद्धतींनी प्रयत्न करता 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 धर्मापर्यंत पोहोचायची तयारी आहे. पण पोचतात का? नाही. त्या उपासना पद्धतींवर अडकून पडतात, धर्मापर्यंत पोहोचतच नाही. धर्मावर पोहोचले तर काय होईल? त्यांना ते आतून ज्ञान होईल की काय करावं काय नाही करावं. दुसऱ्याचे उपदेश नको आहेत. तर याच्यावरती त्यांनी खूप अनुसंधान केलं. खूप 800 वर्षापासून चाललं होतं. जसं इथे थ्योरी चालली होती ना, तसं तिथे प्रॅक्टिकल चाललं होतं. आणि 800 वर्षात एका पिढीने केलेलं पुढचं काम पुढच्या पिढीने केलं, पुढच्या पिढीने त्याच्या पुढच्या पिढीला पुढचं, असं पिढ्या किती लोकांनी खपलंय. आणि एवढं सगळं करून त्यांनी पहिले लक्ष काय ठेवलं? उपदेश नसले पाहिजेत. आणि या सगळ्या जितक्या धर्माच्या पद्धती आहेत ना, याच्यावर सगळ्या उपदेश आहेत. उपदेश नको. कारण उपदेश काय, एका कानाने ऐकतात, एका कानाने सोडतात. काहीतरी असं असलं पाहिजे, असा संस्कार असला पाहिजे, जो संस्कार घेतल्याबरोबर आतूनच चेंज होईल, आतूनच बदलाव होईल. आणि तो बदलाव झाल्यानंतर त्या माणसाच्या हातून वाईट काम होणारच नाही. आता मी ना जगभर फिरतो आणि काय लहान मुलांमध्ये काय अंतर पाहतो माहिती? आपल्या इथे लहानपणापासून आजी आजोबा बाळकडू पाचतात. बाबा रे हे काम नको करू, हे पाप आहे. बाबा रे हे काम नको करू, हे काम कर, हे पुण्य आहे. म्हणजे लहानपणापासून आजी आजोबा बाळकडू पाचतात, काय पाप आहे काय पुण्य आहे. आणि लहान मुलाचं विश्व आजी आजोबा असतात. तर नंतर त्याला बरोबर ज्ञान होऊन जातं. कोणचं गोष्ट पाप आहे, कोणती गोष्ट पुण्य आहे, पूर्ण ज्ञान त्याचं.
ते पूर्ण ज्ञान झाल्यानंतरही त्याच्याकडनं पाप होत नाही का? होतं. मग 25 वर्ष 30 वर्षाचा जेव्हा मोठा होतो ना, तेव्हा त्याच्या हातून पाप घडतं. आणि जेव्हा पाप घडतं तेव्हा मग गिल्टी फिलिंग, आत्मग्लानीमध्ये पूर्ण जन्म जातो त्याचा, की मी पाप केलंय, मी पापी आहे, मी पाप केलं, मी पापी आहे. तुम्ही आजकाल ना आजी आजोबांना म्हणतो, या तर पाप आणि पुण्याच्या गोष्टीच करू नका, या तर मग असा मार्ग दाखवा, असा रस्ता दाखवा की ज्याच्यातनं त्याच्या हातून पाप घडणारच नाही. तो आहे हा अनुभूतीचा संस्कार. हा संस्कार जर ग्रहण केला ना, त्याच्या हातून पाप घडणारच नाही. तर पण त्याला आतून समज येईल, आतून ज्ञान येईल की कोणती गोष्ट पाप आहे, कोणती गोष्ट पुण्य आहे. सांगायचं तात्पर्य, विदेशामध्ये असं नाहीये. त्या मुलांना काही पाप माहिती नाही, काही पुण्य माहिती नाही, काही नाही. आणि ती मुलंही पाप करतात. त्यांना वाटतं नाही नाही बेटा, ये पाप है, ये मत करना. अच्छा समझिए पाप है क्या, ठीक आहे, अब नहीं करेंगे. म्हणजे त्यांना पाप आणि पुण्याचं काही ज्ञान नाही. पण म्हणजे ते गिल्टीमध्ये नाही जात, ते आत्मग्लानीमध्ये जात. आणि आपल्या इथली मुलं आत्मग्लानी जातात, पण त्यांना माहिती आहे आणि त्यांना काही माहित नसतं. अनजाणपणे त्यांच्या हातून होतं. या सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी 800 वर्ष त्याच्यावर काम केलंय. आणि 800 वर्षानंतर त्यांनी एक संस्कार निर्माण केला. अनुभूतीच्या आधारात संस्कार. आणि तो संस्कार ग्रहण केल्यानंतर तुमच्या हातून वाईट कार्य होणारच नाही, असा संस्कार येतो. अच्छा, दुसरं गंमत काय, आता ना मागच्या वर्षी दांडी आश्रमामध्ये मी जैन मुनींचं शिबिर घेतलं. आता जैन मुनींचं शिबिर म्हणजे काय, हिमालयामध्ये तुम्ही जसं गेला ना, तर तिथे 2च जाती आहेत. एक जात आहे पहाडी. पहाडी म्हणजे तिथले लोकल जे लोक आहे ना, ते म्हणतील आम्ही पहाडी. आणि तुम्ही गुजराती असा, मराठी असा, तमिळ असा, तेलुगू असा, काही असा, तुम्हाला सगळ्यांना मोजतील ते मैदानी. म्हणजे तुम्ही मैदानी आणि ते पहाडी. तर ते जैन मुनी म्हणतात, म्हणजे तुम्ही कोळशाच्या खदानीत राहता. ही जग म्हणजे कोळशाची खदान, त्याच्यात तुम्ही राहता. मग तुम्ही नंगे घुमा, पांढरे कपडे घुमा, वाळातलं कार्य ना. तर मग कसले गच्छन, कसले पोचे करून ठेवले, इतके डिपार्टमेंट करून ठेवले त्यांनी. आणि ध्यान सुटलंय. म्हणून त्यांची इच्छा होती की मी जाऊन समाजात ध्यानाचा प्रचार करावा, अनुभूतीचा प्रचार करावा. आणि झालं ना. समाजात आल्यानंतर 8 वर्षानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं करा, तेव्हा केला. पण कोणाचा, फक्त जैन मुनींचा शिबिर, जैन लोकांचं नाही. त्यांचंही काय स्ट्रॅटेजी माहिती आहे, की मी त्या जैन मुनींना शिकवावं आणि त्या जैन मुनींनी जैन लोकांना शिकवावं. असं जैन मुनीची शिबिरं घेणं सुरू झाली. आणि नंतर आता खूप जैन मुनी त्याच्यात भाग घेतात आहे आणि खूप जैन मुनी जुळलेले आहेत. त्यांनी अनुभूती घेतलेली, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. असंच एक शिबिर दांडीला झालं. आणि दांडीला झालं तिथे 8 दिवसपर्यंत 8-8 तास ते शिबिर चालायचं. तर साधकही थोडे जलसी फील करायचे, स्वामी तुम्ही 7-7, 8-8 लोकांना घेऊन 8-8 तास बसता आणि आम्ही हजारो लोक असतो, आम्हाला 1 तास 2 तास देता. मी म्हटलं तुमची त्यांची बरोबरी नाही. मी तुमच्याकडे 500-500 किलोमीटर आलोय आणि ते 500-500 किलोमीटर माझ्याकडे पायी आले, त्यांच्याशी तुमची बरोबरी नाही. तर असंच एक शिबिर चाललं होतं. ते शिबिर संपल्यानंतर त्यांच्या एका गच्छाधिपतींनी मला म्हटलं, स्वामीजी आम्ही 8 दिवसापासून तुमच्या सोबत आहे, 8 दिवसापासून तुमच्या बरोबर आहे, पण तुम्ही काहीच तर शिकवलं नाही. हे बघा, एक त्राटक असतं, म्हणजे दिव्याची ज्योती आहे, तिच्याकडे सारखं पाहत राहा, पाहत राहा, पाहत राहा, पाहता पाहता निर्विचारताची स्थिती येते. तुम्ही ही पद्धतच शिकवली नाही आम्हाला. अच्छा, दुसरी पद्धती आहे भस्त्रिका प्राणायाम. ते प्राणायाम करून 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 एक निर्विचाराची स्थिती येते. अशी स्थिती सुद्धा तेही तुम्ही शिकवलं नाही. एक पद्धत असते की श्वास घेऊन राहिले, श्वास सोडून राहिले, म्हणजे श्वासावर चित्त ठेवून ध्यान करतात. ही ध्यानाची तिसरी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने शिकवलं नाही. तुम्ही तर काहीच शिकवलं नाही. 8 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला काहीच शिकवलं नाही. 3-3 पद्धती असून तरी सुद्धा आम्हाला जी अनुभूती झाली, आम्हाला जे अनुभव झालाय, तो आम्ही आता बाहेर जाऊन समाजात सांगू शकत नाही. बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या साध्वी विचारतील, महाराज साहेब क्या सीख क्या है, तर काय सांगू. दुसरे साधू विचारतील, महाराज साहेब क्या सीख क्या है, काय सांगू. तर असं काहीच नाही आमच्याजवळ की जे आम्ही सांगू शकू. कारण त्यांना मिळाली ती अनुभूती आणि त्या अनुभूतीचं वर्णन करणं शक्य नाही आहे. तर मी त्यांना म्हटलं, महाराज साहेब पहिली बात तो ये पद्धत नहीं है,
पद्धत का अर्थ क्या रहता है? एक शरीर को सिखा सकता है, एक शरीर से सीख सकता है। ये पद्धति नहीं है। इसके अंदर मैंने कुछ भी नहीं किया, आपने कुछ भी नहीं लिया, लेकिन उसके बावजूद भी आपको प्राप्त हो गया। ये संस्कार है। तो गुरु ने वो जो संस्कार निर्माण किया था, वो संस्कार मैंने ग्रहण किया, और ग्रहण करने बाद में उन्होंने मुझे अधिकृत किया कि सामान्य जन सामान्य तक जाकर के इस संस्कार को बांटो। इसलिए मेरे सानिध्य में वो संस्कार आपको प्राप्त हो गया। मैंने आपको दिया नहीं, आपने मुझसे लिया नहीं। आता हा संस्कार कसा निर्माण झाला? ते तर सतत 800 वर्षापासून करत होते, पण त्यांनी एक दिवस सहज निर्माण होऊन गेला. होतो ना कधी कधी. तुम्ही एखाद्या वैज्ञानिकाला विचारा, एखाद्या सायंटिस्टला विचारा, का रे तू हा शोध लावला का? तो म्हणे, नाही, मी तो किती दिवसापासून हा शोध लावायचा प्रयत्न करत होतो. एक दिवस अचानकच काय माहिती काय असंच बसलो होतो, होऊन गेला. याचा अर्थ काय? याचा अर्थ शरीराच्या प्रयत्नांनी काहीच नवीन निर्माण होऊ शकत नाही. शरीराचे प्रयत्न शरीराच्याच लिमिटेड असतात. पण जेव्हा आपण काही नसतो करो, जेव्हा रिक्त होतो, खाली होतो, शून्य होतो, तेव्हा परमात्मा आपल्या माध्यमातून कार्य करून घेतो. तसंच झालं त्यांचं. जेव्हा त्यांना प्रयत्न केला, त्यांनी प्रयास केले, तेव्हा नाही झालं. पण एक दिवस अचानक त्यांच्या हातून घडलं, तो आविष्कार निर्माण झाला, ती अनुभूती निर्माण झाली, तो संस्कार निर्माण झाला. आणि नंतर त्यांनी हिमालयात मला बोलून तो संस्कार दिला आणि देऊन सांगितलं, तुला माध्यम बनवत आहे, तुझ्या माध्यमातून जग सामान्यांना पोचलं पाहिजे, म्हणून तुझ्यासारख्या सामान्य माणसाला आम्ही निवडलंय. त्यांच्याकडे खूप चांगली चांगली माणसं होती. कारण काय त्यांनी सांगितलं, गणितात 100 पैकी 100 मार्क मिळो असे विद्यार्थी आहेत आमच्याजवळ, जे एकदम खूप विद्वान आहेत, पण त्यांच्यामध्ये दुसऱ्यांना वाटायचा भाव नाहीये. तू असा विद्यार्थी आहे की तू 40% वाला विद्यार्थी आहे, पण तुझ्यामध्ये खूप भाव आहे की तू लोकांना तुला जे मिळालंय ते वाटू शकतो. म्हणून आमच्या कामाचा तू आहे, आमच्या कामाचे ते नाहीत. म्हणून त्यांनी निवडलं. आणि तो संस्कार मागच्या 32 वर्षापासून मी जगभर वाटतोय. आणि जगभरामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या देशाचे, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या रंगाचे स्त्री पुरुष याच्यात सामील आहेत. सगळ्यांना अनुभूती सारखी. जैन मुनी सुद्धा येतात ना, इतक्या वेगवेगळ्या गच्छचे येतात, सगळ्यांना अनुभूती सारखी. का? कारण आत्मज्ञान आहे ना. अच्छा, दुसरं गंमत म्हणजे ते ज्ञान मी देऊ शकत नाही, ते ज्ञान ते घेऊ शकत नाही, आपोआप त्यांना मिळतं. हे एक विशेष आहे. जसं मी फुटबॉलचा कोच असेल ना, तर मी सांगेन, अरे हा जास्त फी देतो, याला मी शिकवीन. हा जास्त फी देत नाही, मी याला शिकवणार नाही. फुटबॉलच्या कोचच्या हातात आहे ते कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. हे आत्मज्ञान गुरुच्या हातात नाहीये. गुरुच्या हातात काहीच नाहीये. कोणी गुरुला गुरु मानून त्याच्याकडनं ग्रहण करू शकतो. तो रोखू शकत नाही, तो देऊ शकत नाही, रोखू शकत नाही, दोन्ही नाही करू शकत. आता तुम्हाला जिज्ञासा असेल की अशा संस्कारपर्यंत मी पोहोचलो कसा? एकदम नाही मनुष्य होतं ना. आपल्याला ना, जसं आपल्याला एखाद्या पहाडाच्या उंच याच्यावर चढलेला मनुष्य दिसतो, अरे तो त्या उंचावर चढला एक शिखरावर. तो किती वेळा पडला आणि किती वेळा ठेचाळला ते आपल्याला थोडी माहिती आहे. तो फक्त तिथे पोचलेला दिसतो. अगदी तसंच झालं माझ्या आयुष्यात. मी किती वेळा पडलोय, किती वेळा रडलोय ते तुम्हाला काहीच माहित नाही. आता तुम्हाला इथे दिसतोय, पण इथे कसा पोचलो ते मुद्दामून तुम्हाला सांगण्यासारखं आहे. ते हे स्थान आहे इथून सुरुवात झाली, शेगावहून. आता तुम्ही काही म्हणाल की आम्ही इतक्या वर्षापासून येतोय, आम्ही इतक्या वर्षापासून येतोय. मी म्हणतो मी जन्माच्या आधीपासून येतोय. कसं माहितीये? माझी आई जेव्हा गर्भारती होतं ना, तेव्हा इथे आली होती आणि तिने सांगितलं होतं, मी माझा एक मुलगा तुमच्या कार्याला वाहीन. पण एकच मुलगा राहिला, झालाच नाही दुसरा. तर ती विसरून गेली त्या सगळ्या गोष्टी. म्हणून माझी मावशी म्हणायची, बरोबर त्या गजानन महाराजांनी करून घेतलं ना तुला, जे करायचं ते बरोबर त्या रस्त्यावर आणलंच. तिने म्हटलं आणि त्यांनी घेतलं. तिने नाही दिलं तरी सुद्धा आपोआप त्या मार्गात आलाच ना. तर तसा प्रकारे मी अगदी जन्माच्या आधीपासून इथे येतोय. आणि अगदी 5 वर्षाचा होतो ना, तेव्हापासून आजी बरोबर, मावशी बरोबर, आई बरोबर, सगळे आमच्या घरातल्या मेंबर बरोबर नेहमी यायचं. आणि किती जुनी गोष्ट आहे ही, 70 वर्ष जुनी गोष्ट आहे. म्हणजे त्या
शेगावच्या गजानन मंदिराच्या डाव्या बाजूला एक मोठं द्वार आहे. त्या द्वाराशी मोठी लंबी लाईन लागायची आणि लंबी लाईन लागायची. जेव्हा महाप्रसाद द्यायचा ना, तेव्हा एक मनुष्य पत्रावळी द्यायचा, दुसरा मनुष्य त्याच्यावर एक मोठी भाकरी द्यायचा, त्याच्यानंतर एक मनुष्य त्याच्यावर भात द्यायचा, वरण द्यायचा, बुद्धीचा एक लाडू द्यायचा आणि भाजी द्यायचा. आणि एक धष्टपुष्ट असा मनुष्य उभा असायचा, तो सगळ्यांच्या कपाळाला कुंकू फासायचा, आमच्याही फासायचा. ते आमचा प्रयत्न असायचा की ते कुंकू त्या पानात न पडो, आणि ते पानात पडायचंच. म्हणजे तो इतक्या जोरात करायचा की, आणि आम्ही प्रयत्न करायचो असं पान असं करून घ्यायचो. म्हणजे सांगायचं त्या काळात येतोय, हे 70 वर्ष जुन्या गोष्टी आहेत. मग आता तुम्हाला सगळी व्यवस्था चेंज झाली दिसते, सगळा बदलाव दिसतोय, पण बदलाव तिथे होता, तिथून सुरुवात होती. दुसरं, लहानपणी ना आपलं विश्व खूप छोटं असतं. माझी आई शिकायला होती, माझे वडील बाहेर दौऱ्यांवर होते, तर आई वडील जवळ नव्हतं, आजोळीच पूर्ण होतं. आणि त्यातल्या आजी आजोबा सगळा वेळ द्यायचे, सगळा टाइम द्यायचे. तर त्यांच्याचबरोबर आमचं विश्व फक्त तेच. तर आजी म्हणायची, देव अविनाशी आहे, देव कालही होता, देव आजही आहे आणि देव उद्याही राहील. मी म्हटलं मी आजचा देव शोधीन. आणि दुसरं, आजी म्हणे तू शोधू शकतो, तुझ्याजवळ वयाचा खजाना आहे, मी बुड्ढी झाली, मी म्हातारी झाली, माझ्याजवळ मी नाही जगू शकत, मी नाही करू शकत. दुसरं अंतर काय माहिती, तुम्ही गजानन महाराजांना गुरु मानता, ती गजानन महाराजांना परमात्मा मानायची, साक्षात वर्तमानातला परमात्मा म्हणजे गजानन महाराज असं मानायची. तर गुरुला परमात्मा मानणं, आपण जे मंत्र म्हणतोय गुरु साक्षात परब्रह्म म्हणतोय, पण मानतोय का, ती मानायची. तर त्याच्यामुळे एक बाळ कडू लहानपणापासून मिळालं, गुरु म्हणजे देव, गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. अच्छा, दुसरं काय, तेव्हा असं वाटायचं की बाकी देवांना तर मी पाहिलंही नाही, मला माहिती नाही, पण हे देव असे ज्यांना कोणीतरी पाहिलंय, मी नव्हतं पाहिलं, पण माझ्या आजोबांनी पाहिलं होतं. ते बुट्टींच्या इथे जेवायला आले होते आणि एका सरकारी नळावर पाणी प्यायला आले होते. तर असं वाटलं, असा हा देव आहे ज्याला कोणीतरी पाहिलंय, प्रत्यक्ष पाहिलंय, असा देव आहे. म्हणून माझा खूप विश्वास होता की म्हणजे हा असा देव की ज्याला कोणीतरी पाहिलंय, म्हणून मी त्यांना खूप मानायचो, लहानपणापासून खूप मानायचो. आणि दुसरं, मी पण इथे शेगावला, पण काय असतं लहानपणी ना, काहीतरी आपण, तुम्ही लहानपणाचं निरीक्षण करा ना, अगदी छोटी छोटी मुलं असतात ना, एखादा मूल ना अग्नीला घाबरतं, त्या अग्नीशी त्याचा काही संबंध नसतो, पण मागच्या जन्मी अग्नी जळून मेलेला असतो, ते भीती, ते डर त्याच्यामध्ये असतं, म्हणून तो अग्नीला घाबरतो. दुसरं मूल असतं ते पाण्याला घाबरतं, पाण्याशी त्याचा काही संबंध नसतो, पण मागच्या जन्मी पाण्यात बुडून मेलेला असतो, म्हणून पाण्याला घाबरतो. तसं काय माहिती काय, मला लहानपणापासून वाटलं होतं की माझं जीवन सामान्य नाही, काहीतरी करायला, काय माहिती काय उद्देश होता, पण ते काहीतरी करायचंय, या जीवनाचा काहीतरी उद्देश आहे. उद्देश काय ते काही नाही माहिती. आणि असं खूप दिवस होतं. आणि नंतर मग शाळेत गेलो, शाळेत गेल्यानंतर मग अभ्यास सगळं सुरू झालं, मग ते सगळं विसरून गेलं. पण तरी माझे जे प्रश्न होते, ते प्रश्न आजही 70 वर्षानंतर आजही मुलं तुम्हाला विचारतात आहे, पण तुमच्याजवळ त्याची उत्तरं नाही, आजही नाही आहेत. आणि माझ्या आजीजवळ तेव्हाही नव्हती. आता आजचं उदाहरण देतो ना, बिहारमध्ये एका देवीच्या मंदिरात लोक गेले आणि 8 मुलं लोक चेंगरून मेले. असंच झालं होतं, अगदी असंच झालं होतं. त्यावेळेला सुद्धा 16 लोक हरिद्वारला गेले आणि ते नावेत बुडून मेले. मी आजीला प्रश्न केला, आजी तू एकसारखी देव 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 करत असे, अगं हे बघ रोडवर ऍक्सिडेंट होतात ते, त्या गोष्टी तर पटतात आहेत, पण तुझा देव त्यांनाही नाही वाचवत जे त्याचं दर्शन करायला येतात आहे. काही देव नाही, फालतूच्या गोष्टी तुझ्या देव असतात त्यांना वाचवलं असतं ना. आजीजवळ त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आजही तुमच्याजवळ आहे उत्तर? जे लोक देवीच्या दर्शनाला गेले ते का चंगरून मेले, देव येतं त्यांना का नाही वाचवलं? काही उत्तर नाही. आपण ना त्या लहान मुलांना गप करतो, चुप बस, लहान असतो, असले प्रश्न नाही विचारायचे. मलाही चुप केलं, मी चुप बसलो. नंतर पाहिलं, एक सुफी संत मोरपंख घेऊन उभा राहायचा आणि येणाऱ्याला सगळ्यांना ब्लेस करायचा, सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा, सगळ्यांना प्रार्थना करायचा. तसंच एक साधू पाहिला हिंदू, तो भभूती द्यायचा, कोणी आला तरी भभूती, काही समस्या असेल भभूती, सगळ्यांची भभूती, सगळ्यांना तो भभूतीच देत होता.
आणि येणाऱ्यालाही जात विचारत नव्हता, येणाऱ्यालाही त्याचा धर्म विचारत नव्हता. सगळ्यांना एकसारखी भगवती देत होता. मग आजीला मी प्रश्न केला, का गं हिंदू मुसलमानांना, मुसलमान हिंदूंना कसं ठीक करू शकतो आणि कसा ब्लेस करू शकतो, कसा आशीर्वाद देऊ शकतो? काय देव एक आहे? परमात्मा एक आहे? परमेश्वर एक आहे? आजीजवळ या प्रश्नाचंही उत्तर नव्हतं. गप्प बस, हे असले प्रश्न लहान मुलांना नाही विचारायचे. सांगायचं तात्पर्य, लहानपणी या प्रश्नांनीच जेव्हा मला उत्तरं नाही मिळाली ना, तर म्हणजे पहिले क्युरिओसिटी, मग जिज्ञासा, म्हणजे असं वाढत गेलं. देव म्हणजे काय? परमात्मा म्हणजे काय? एवढं हजारो लाखो लोक मंदिरात जातात, ते सगळं चाललंय सगळं आहे. तर काहीतरी असेल ना, वेडे थोडी सगळे एवढे जातात ते. तर देव म्हणजे काय? तर कधी आत्ताच मी एक अनुष्ठान केलं. तर अनुष्ठानात आपण आत्मचिंतन करतो, एकांतात होतो 8 दिवस. राजकोटच्या आश्रमात गुरुशक्तीधामचं ओपनिंग केलं, तर तिथे होतो. तर मी स्वतःला विचार केला, मी या मार्गात कसा आलो? तर पहिलं एक विचार, एकच विचार, देव म्हणजे काय? देव म्हणजे कुठे? देवाला शोधणं, या विचाराने या मार्गात आलंय. म्हणजे सांगायचं तर तुम्ही जे विचार करता ना, सतत जे विचार करता, त्या विचाराला तुमचा आत्मा गाईड करतो. पण तुम्हाला तसा रस्ता, तसा मार्ग हळू हळू नेतो. म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या विचारांचं अध्ययन करा. तुम्ही कोणते विचार करता? जे विचार कराल ते तुमचं भविष्य आहे. चांगले विचार कराल चांगलं भविष्य आहे, वाईट विचार कराल वाईट भविष्य आहे. तर सांगायचं तात्पर्य, माझी आजी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मला घेऊन जायची. कधी या एका कृष्ण मंदिरात घेऊन जायचे, तिथे तिची मावशी होती म्हणून. तर तिथे सुद्धा म्हणजे शेजारी एक गोशाला होती, गोरक्षण म्हणून आहे. तर मी आपल्या गायीशी खेळायचो, ती मंदिरात घेऊन जायची. आजोबा हनुमान मंदिरात घेऊन जायचे. म्हणजे ते वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जात होते. तर सांगायचं तात्पर्य, तरी दोघांचा संसार चांगला चालला होता. म्हणजे लहानपणी ही गोष्ट लक्षात आली, कोणालाही देव मानू शकतो. देव एक विश्व चेतना शक्ती आहे. जसं आई म्हणत होती की नाही, की देव कालही होता, देव आजही आहे, देव उद्याही राहील. तू सांगा ना, असं कोणतं शरीर आहे जे कालही होतं, जे आजही आहे आणि जे उद्याही राहणार आहे? असं कोणतं शरीर आहे? कोणतंच शरीर नाहीये. सगळी शरीरं नाशवान आहे. तर सांगायचं तात्पर्य, मग कोणी सांगितलं हा गायत्रीचा जप 24,000 कर. हे केलं ना की तुला परमात्म्याची प्राप्ती होईल. मी परमात्मा शोधायची खूप दृढ इच्छा निर्माण झाली. केला 24,000 गायत्रीचा जप केला, निर्माण होईल. कोणी म्हटलं गजानन पोथी वाचा, 3 दिवस ती वाचली. गुरुपुष्य योगावर 1 आसनी वाचा, तेही वाचली. तरी परमात्मा मिळाला हे समाधान नाही मिळालं. नंतर कोणी म्हटलं ही पूजा करा मिळेल, नाही. हे हवन करा मिळेल, नाही. म्हणजे शरीराचे खूप प्रयत्न केले आणि इतके प्रयत्न करूनही परमात्मा मिळाला हे समाधान मिळालं नाही. तुम्ही माझ्या 70 वर्षाच्या अनुभवावरनं सांगतो की शरीराच्या प्रयत्नांनी परमात्माची प्राप्ती असंभव आहे. मग काय करायचं? जेव्हा आपले प्रयत्न संपतात ना, मग काय करतो आपण? प्रार्थनेला जन्म घालतो. जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा काय करतो? आपण आपल्याहून हायर एनर्जीला जुडतो. जेव्हा प्रार्थना, तेव्हा अहंकारी मनुष्य प्रार्थना करू शकत नाही. मी करू शकतो, माया होऊ शकतो, माया, म्हणजे जोपर्यंत त्याच्यात मी पण आहे ना, तोपर्यंत प्रार्थना नाही. जेव्हा सर्व करूनही त्याच्या ज्याने होत नाही, तेव्हा तो प्रार्थना करतो. तो प्रार्थना 2 गोष्टींची होते. एक तर आपला अहंकार समाप्त होतो आणि दुसरं आपण आपल्याहून मोठ्या एनर्जीशी जुळतो. तो प्रार्थना करायला लागलो, पण प्रार्थनेने काही फरक पडला नाही. नंतर रडायला लागलो, तरी सुद्धा परमात्मा मिळाला नाही. तर म्हणजे परमात्मा मिळण्यासाठी जितके प्रयत्न केले तेवढे सगळे केले. असं नाही की तेव्हा शिक्षण होत नव्हतं. बरोबर सगळं शिक्षण चाललं होतं. चांगलं M.Com पर्यंत शिकलो मी. मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी लागली. कलकत्त्याला होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जेव्हा शिकलो ना तेव्हा असं वाटलं नाही शिकलोय, पण माझा जन्म हे शिक्षणासाठी झाला नाही. चांगली नोकरी लागली, चांगला पगार होता, सगळ्या सोयी होत्या, तरी असं वाटलं नाही हे नोकरी करण्यासाठी माझा जन्म नाही झाला. म्हणजे अतृप्त एक आत्मन.
जीवनाचं समाधानच मिळालं नाही. काहीतरी शोधतोय मी, कशासाठी आलोय, पण हे याच्यासाठी नाही आलोय. आणि तेव्हा ना रात्री हमाल लोक त्या नदीकाठी बसून भजनं गात बसायचे, युपीचे भैये. त्यांच्याजवळ जाऊन बसायचो. तिथे नदी व्हायची, नदीच्या काठावर बसायचो आणि नदीच्या काठावर बसून काय विचार करायचो माहितीये? हे संथ पाणी वाहतंय, या पाण्याचा कण कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या क्षणी, कोणत्या ना कोणत्या जागी जाऊन समुद्राला विलीन होईल. आणि जेव्हा समुद्राला विलीन होईल तेव्हा याचं अस्तित्व नदी राहणार नाही. याला लोक समुद्र म्हणतील. तर माझ्या आयुष्यात असा क्षण केव्हा येईल जेव्हा माझं अस्तित्व शून्य होऊन जाईल, मी परमात्मामय होऊन जाईल, असा क्षण केव्हा येईल? अशी तीव्र भावना आतमध्ये व्हायची. कोणी सांगितलं तिथे एक तारकेश्वर म्हणून मंदिर आहे महादेवाचं, तिथे तू जा, तिथे गेल्यानंतर तुला देव मिळेल. तिथे गेलो, तिथे काही साधूंना भेटलो, गुरूंना भेटलो आणि माझा कल मंदिरांकडे कमी, गुरूंकडे जास्त होता. पण मला माहिती होतं की तेच एक माध्यम आहे जे परमात्मापर्यंत पोहोचवू शकतं. आणि इथे शेगावला यायचं ना तरी एकच प्रार्थना करत, तुमच्या काळात मी नाहीये आणि माझ्या काळात तुम्ही नाहीये, तर तुमचं अस्तित्व काय फक्त शरीर आहे का? गुरुतत्व असेल ना, ते गुरुतत्व कालही होतं, गुरुतत्व आजही आहे, गुरुतत्व उद्याही राहणार आहे. आज असेल ना कुठेतरी, तर मी त्या गुरुतत्वापर्यंत कसा पोहोचेन किंवा ते गुरुतत्व माझ्यापर्यंत कसा पोहोचेन? एकसारखी त्यांना प्रार्थना करायचं. सांगायचं तात्पर्य, अशी जेव्हा तीव्र भावना आपल्या शरीरामध्ये निर्माण होते ना, तेव्हा आपल्याला गुरुचा मार्ग मिळतो, गुरुचा रस्ता मिळतो, गुरुचा पर्यंत पोचतो. ही कशी स्थिती माहितीये? एखादं मूल एखाद्या मेळ्यामध्ये हरवलं, आई 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 त्याचा जप चालू असतो. मग तुम्ही त्याला आईस्क्रीम द्या, तो गप बसणार नाही. त्याला तुम्ही चॉकलेट द्या, तो गप बसणार नाही, तो असं बोंबलतच राहील. तसं माझ्या आयुष्यात सर्व काही मला मिळालं तरी परमात्माचा खोज, परमात्माची रिसर्च, परमात्माचा शोध संपलाच नाही. ते शोधत होतो लगातार. का? कारण त्याचं समाधान नव्हतं, मिळालं कुठेच नाही. आणि नंतर काय व्हायचं माहित नाही. कधी एकांतात बसायचं ना, त्या एकांतात मला एक खूप साधू बाबाजी दिसायचे, गोरे पान, लंबे, पांढरी दाढी त्यांची. आणि त्याच्यानंतर पशुपतीनाथाचं मंदिर दिसायचं आणि तिसरं एक शिव मंदिर दिसायचं, उंच पहाडावर असायचं. आता या 3 गोष्टी लगातार का दिसायच्या त्या माहित नाही, पण दिसायच्या लगातार. आणि एकदा मार्केटिंगच्याच कामाने मी कानपूरला गेलो होतो. त्या कानपूरला एक कंचन म्हणून हॉटेल आहे, स्टेशन रोडवरच आहे. त्याच हॉटेलमध्ये आम्ही आधी थांबायचो, त्याही दिवशी थांबलो. काय झालं माहित नाही, तेव्हा बँक स्ट्राईक झाली. 4-5 दिवस काही बँकेचं काम होणार नव्हतं, माझंही काही काम होणार नव्हतं. तर त्या मॅनेजरला म्हटलं, मी तुझी रूम सोडून जात नाही, पण माझ्या ऑफिसहून फोन आला म्हणा बाहेर गए, बाकी काही सांगू नको. पण तेव्हा ना ट्रंक कॉल बुक व्हायचे, साधे असे मोबाईल नव्हते. आणि नंतर ना रूममध्ये बसलो नकाशा घेऊन, नकाशात पाहता पाहता काय दिसलं की या कानपूरपासून गोरखपूर जवळ आहे आणि गोरखपूरपासून नेपाळ जवळ आहे, पशुपतीनाथाला जाऊ शकतो आपण. निघालो लगेच रात्रीच्या गाडीने. सकाळी गोरखपूरला पोहोचलो. गोरखपूरहून एक सोनाली म्हणून जागा आहे, तिथे पोचलो. तिथून सकाळी बसमध्ये बसलो. त्याला विचारलं की कितने बजे पोहोचेंगे काठमांडू? तर म्हणे 10 बजे. बसलो त्याच्यात. 10 काय, दुपारचे 1:30 वाजले तरी काठमांडू आलंच नाही. त्याला म्हटलं, तर तो म्हणे की दिन के थोडी रात के 10 बजे पोहोचेंगे. आणि तेव्हा ना एक अर्थ रोड बनला होता. अर्थ रोड म्हणजे एक जर बस गेली ना, इतका धूळ उडवायची ती की 2 किलोमीटर ती गेल्याशिवाय दुसरी बस जायचीच नाही, असा रोड होता तो. आणि त्या रोडनी काठमांडूला पोहोचलो. आणि काठमांडूला पोहोचल्यानंतर एका हॉटेलमध्ये थांबलो आणि दुसऱ्या दिवशी रुद्राभिषेक करायला म्हणून त्या पशुपतीनाथाच्या मंदिरात गेलो. आणि तिथे सगळ्यात मोठा आश्चर्य धक्का बसला. तिथले पुजारी माझी वाट पाहत होते. थोडं मी घाबरलो. मी तर ऑफिसलाही कळवलं नव्हतं मी इथे येतोय. मी घरी कळवलं नव्हतं. त्यावेळेला घरी असे फोन बिन नाही व्हायचे, पत्र बित्र टाकायचं. घरी कळवलं नव्हतं इथे. तर याला कसं कळलं की मी इथे येणार आहे? त्याला विचारलं की तुम्हाला कसं कळलं? तो म्हणे एक नेपाळी म्हातारा 3 दिवसापासून तुमची वाट पाहत बसला इथे. आणखीन आश्चर्य वाटलं, कोण नेपाळी? मी तर नेपाळमध्ये कधी गेलोच नव्हतो, पहिल्यांदा जात होतो.
मग ते रुद्राभिषेक वगैरे माझं काही मन बिन लागलं नाही. नंतर त्या म्हाताऱ्याला जाऊन भेटलं. त्या म्हाताऱ्याने म्हटलं, मैं शिबू नाम के गांव से आया हूं और वहां पे पीछे हिमालय में एक गुफा है और गुफा में एक बाबा रहते हैं. बाबा का नाम क्या है हमको मालूम नहीं, लेकिन वो बाबा ने नाम हम उनको शिव का अवतार मानते हैं, हम उनको शिव बाबा बोलते हैं. जब गई बार वो आए थे ना, तो उन्होंने आपको लेने के लिए मुझे भेजा है. आप आने वाले हो, वो उनको मालूम था, पता था. थोड्या वेळ हादरलो. कोणचं शिबूगाव, कोण शिवबाबा, कोण हा नेपाळी म्हातारा, म्हणजे काही गोष्टींचा ताळमेळच कळत नव्हता. पण असतं ना, जेव्हा गुरु माध्यम बनवतो ना, त्या माध्यमाबरोबर त्याला शक्ती देतो. त्या म्हाताऱ्याला एवढी शक्ती दिली होती की त्याच्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवून मी त्याच्याबरोबर जायला तयार झालो. अननोन म्हातारा, काही ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. बसने गेलो, पायी गेलो आणि 3 दिवसाच्या प्रवासाने जाऊन त्या शिबू गावाला पोहोचलो. गावाला पोहोचलो, एक महादेवाचं मंदिर होतं बाहेर, त्या मंदिरात मला थांबवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हातारा मला खूप वरती पहाडावर घेऊन गेला, खूप उंच. आणि त्या एक दगड आहे, त्या दगडावर बसवलं. म्हणे इथेच बसा, इथेच ते येतील. सकाळपासून बसलो होतो. सकाळ झाली, दुपार झाली, बसलोच होतो. संध्याकाळ झाली, अगदी अंधार व्हायची वेळ आली, तरी कोणीच दिसलं नाही. संध्याकाळी पाहिलं तर समोरच्या गुफेतनं एक वृद्ध सज्जन जमिनीवर असं बसत 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 बाहेर निघत होते. कारण त्याचं इतकं तोंड लहान होतं गुफेचं, उभे उभे येऊ शकत नव्हतं. नंतर हळूहळू ते माझ्या जवळ आले. जसे जवळ आले मी एकदम ओळखलं, अरे हे नेहमी माझ्या ध्यानात जे येतात ना, हेच आहे. मी त्यांना साष्टांग दंडवत केला. आणि जसं साष्टांग दंडवत केलं ना, त्यांनी उचलून मला गळे लावलं. 40 साल से बेटा तेरा इंतजार कर रहा हूं, असं म्हणून ते मला त्यांच्या गुफेत घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर पाणी शिंपडलं, डोक्यावर हात ठेवला. आणि जसं डोक्यावर हात ठेवला तसं 3 दिवसाची समाधी लागली. आणि 3 दिवसानंतर जे उठलो ना, देवाचा शोध संपला. देवाचा शोध संपला आणि याच्या माध्यमातून माझा शोध संपला होता. मी त्यालाच देव मानलं. तर मी त्या शिवबाबांना देव मानलं. तर काय झालं, खूप साऱ्या घटना एक साथ घडल्या. पहिली गोष्ट, देवाचा शोध संपला याचा अर्थ मला देव मिळाला. आणि तुम्ही लक्षात ठेवा, हे खूप महत्वपूर्ण आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे फिलिंग येईल मला देव मिळाला, त्या दिवशी तुम्हाला प्राप्त करायला जीवनात काही राहणार नाही. त्या दिवशी मला फील झालं परमात्मा मला मिळाला. का? कारण त्यांनी 40 वर्ष तपस्या करून अंतर्मुखी राहून परमात्मा त्यांच्याच मध्ये हे फील केलं होतं. तर जे त्यांचं फिलिंग होतं, जे त्यांची अनुभूती होती, जे त्यांचा अनुभव होता, सगळं ज्ञान मला आपोआप मिळालं. म्हणजे काय होतं माहिती, तुम्ही जर गुरुला शरीर मानलं तर फक्त त्याचं रूपावरनं जे काही तुम्हाला घेऊ शकता ते घेऊ शकता. जर तुम्ही त्याला स्वरूप मानलं, परमात्मा मानलं, परमात्मा मानणं आपल्या रिसिव्हिंगची चरमसीमा आहे. आपल्या गुणग्राहकतेची चरणसीमा आहे. म्हणजे त्याच्यातले आपण दोष पाहत नाही. आणि हे खूप मोठी गोष्ट तुमच्या जीवनात येते. तुम्ही समोरच्याचे दोष पाहणं बंद करून त्याचे गुण पाहणं सुरू करता. आपल्या इथे आहे ना, आपण पाहतो ना पंढरपूरच्या यात्रेत, पांडुरंग पांडुरंग. कसला पांडुरंग? तो काळ्या दगडाचा विठ्ठल आहे, पण त्याला म्हणतात काय पांडुरंग. म्हणजे त्याच्या प्रेमामध्ये इतके लीन झालेत की काळा रंगही दिसत नाही, त्यांना तो पांढरा दिसतोय. असा प्रकार आहे. जेव्हा तुम्ही त्या गुरुच्या ह्याच्यात असं विलीन होऊन जाता, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काही दोष पहिली गोष्ट, हे जे माध्यम असतात ना, हे आचार्य नाही येतं. आचार्य नाही म्हणजे आचार्याचा अर्थ काय? ज्याच्या आचरणावरनं त्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं तो. गुरु आचार्य नाहीये. गुरु या आचार्याच्या आचरणाच्या खूप वर गेलेला आहे. तर तुम्हाला तिकडे न पाहता त्याचं एनर्जी पाहावी लागते, ऊर्जा पाहावी लागते, तेव्हा तुम्ही त्याच्यातनं काही ग्रहण करू शकता. आता होत होते ना, गजानन महाराज आपले चिलम पित होते, वस्त्रहीन फिरायचे, पण ते नका पाहू तुम्ही. ते आचार्य नव्हतेच, पण ते आचरणात त्यांना पकडू शकत नाही. ते फक्त तुम्ही त्यांची एनर्जी पाहा ना, तुम्ही त्यांची ऊर्जा पाहा ना. तर सांगायचं तर असं प्रत्येक गुरुच आहे. काही गुरु स्वतःला पागल फकीर म्हणायचे, कोणी काही, म्हणजे काही, प्रत्येकाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आणि दुसरं काय होतं माहितीये,
हे आजकालचे जे गुरु नाही ना, जे लोकांना जवळ घ्यायचे ते जवळ नाही घेत. जे खरे गुरु असतात ते लोकांना भगवतात. जा, दूर जा, दूर जा. काही जण चुकतात, काही जण दगड मारतात, पण त्यांनी मारलेला दगड कधी कोणाला लागत नाही. पण त्यांची इच्छा असते कोणी लोक त्यांच्या जवळ नाही येऊ, त्यांच्यापासून लोक दूर व्हावे. म्हणजे शरीर भाव नका पाहू, तुम्ही शरीर नका पाहू, त्यांचे दोष नका पाहू, तुम्ही काय आहे ते पाहणं. जसं होतं ना, जसं तुम्ही एखादी म्हातारी डान्सर असते, हा, ती खूप प्रसिद्ध डान्सर असते, आणि त्या डान्सरकडे तुम्ही आपल्या मुलीला शिकायला पाठवलं डान्स, हा, तर ती डान्सर त्या मुलीला सगळं शिकवेल, काय खावं, काय प्यावं, कोणत्या स्टेप्स घ्याव्या, कधी सगळं सगळं अगदी सगळं शिकवेल. पण ती ते नाही शिकवणार ज्यांनी ती एवढी जगप्रसिद्ध झाली. जेव्हा तुमची मुलगी त्या डान्सरला देव मानेल तर काय होईल? त्याचं जे काही दोष आहेत ते न दिसता त्याचे गुण दिसतील, त्याचं मेन काय आहे ते ग्रहण होईल, तर ते ती ग्रहण करू शकते. असंच आहे ना, ते सगळ्या बाबतीमध्ये शिक्षणाचं असंच आहे. आजकालची मुलं मास्तरची टर उडवतात. मास्तर तर काय चष्मट आहे, मास्तर काय काळा आहे, मास्तर काय टकल्या आहे. आता मी जे बोलतोय ना, हे तुम्ही प्रयोगात लावून पहा. ज्या मुलाला वाटतंय ना की मास्तर टकला आहे, काळा आहे, चष्मट आहे, ज्या विषयाच्या मास्तरबद्दल त्या विचार ठेवतो त्या मास्तरचा विषय त्याच्याकडे कमजोर असेल, वीक असेल. का? जेव्हा तुम्ही त्याचे दोष पाहता तेव्हा तुमची रिसिव्हिंग संपलेली असते. त्या मास्तरचा पगार 5 रुपये कमी नाही होत, तुमची ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. तर तुम्ही ज्या शिक्षणाचा विरोध कराल ना, ज्या शिक्षणाचे दोष पाहाल, त्याच्यातनं तुम्ही घेऊनही पडणार, ग्रहण नाही करून पडणार. ते एका अनुभूतीमध्ये, एका अनुभवामुळे परमात्म्याचा शोध संपला, आणि दुसरं परमात्मा मिळाला हा विश्वास मला निर्माण झाला. तुम्ही पहा, माझ्या हातात काही अंगठ्या आहेत का? नाही. रुद्राक्ष आहे का? नाही. माळा आहेत का? काही नाही. का? प्रत्यक्ष साक्षात परमात्मा इथे बसलाय. ही फिलिंग जी माझ्या गुरूंना होती तीच फिलिंग मला झाली. 40 वर्ष त्यांच्यावरती फिलिंग होती. त्यांनी जसं ते ज्ञान दिलं ते मला झाली. त्याच्यामुळे आता कधीच काही तुम्ही फील करा ना, पण हे माझं नाही, हे विश्वास ठेवणार आहे. तुम्ही विश्वास ठेवा की आता मी जगभर फिरतो. लोक म्हणतात आपको डर नहीं लगता, इधर जाते उधर जाते. म्हटलं अरे साक्षात परमात्मा मेरे पास में, कौन मेरा बाल बाका कर सकता है. असं जेव्हा पण विचार करतो तसं आभा मंडल, तसा ओरा तुमच्या आसपास निर्माण होतो, तो तुम्हाला प्रोटेक्शन देतो. पण तसा विश्वास ठेवा ना. तुम्ही काय या अंगठ्या घाला, ते रुद्राक्ष घाला, ते ताबिजे घाला, म्हणजे तुम्ही तुमचं चित्त वाटताय. इथे चित्त ठेवा ना, परमात्मा माझ्यामध्ये कोणी काही करू शकत नाही. 2 गोष्टी होतील. जसं तुम्ही फील केलं ना परमात्मा तुमच्यामध्ये, काय फील होईल? पहिली गोष्ट तुमच्यामध्ये क्षमाभाव होईल. परमात्मा खूप दयाळू आहे. तुम्ही किती पाप करता हो, तरी सुद्धा तुम्हाला क्षमा करतो. काही करतो का? काही नाही करत, सगळ्यांना क्षमा करतो. तर तो गुण तुमच्यामध्ये होईल. किती जरी झालं तरी तुम्ही सगळ्यांना क्षमा करा. क्षमा करायला तर काय होईल? तुमच्यामध्ये मागचं काहीही भूतकाळ राहणार नाही, काही भूतकाळातल्या गोष्टी राहणार नाही, कोणाच्या बद्दल काही राग राहणार नाही, गुस्सा नाही, काही नाही, सगळं क्लीन. तर पहिली गोष्ट, क्षमाची शक्ती तुमची अपरंपार वाढेल जर तुम्ही परमात्म्याला आतमध्ये फील करत तर. हा, दुसरं, स्वीकार करण्याची शक्ती होऊन जाईल. कशी परिस्थिती असो, कोणची समस्या असो, कोणची प्रॉब्लेम असो, कुठेही असा, कशी स्थिती असो, सगळं स्वीकार. अरे साक्षात परमेश्वर माझ्या बरोबर आहे, आणि 99 गोष्टी जीवनात माझ्या चांगल्या केल्यात, एक गोष्ट वाईट केली, तेरी मर्जी. तुम्ही करून पाहे, ह्या 2 गोष्टी तुमच्या आपोआप निर्माण होतील आणि जीवन सुखमय होईल. आणि मी या मार्गामध्ये काहीही अपेक्षा घेऊन आलेलो नव्हतो, फक्त देवाचा शोध म्हणून आलो होतं. आणि ते करता करता जीवनात आज या स्थितीत पोहोचलोय. आज जीवनात प्राप्त करायला काहीही राहिलं नाही, काही राहिलं नाही. एक इच्छा होती शेगावला शिगडी करायची, ती झाली. मी गजानन महाराजांना प्रार्थना केली होती की माझ्यामध्ये इच्छा आहे की मी काय मिळवलं ते सगळ्या साधकांना कळो, सगळ्या लोकांना कळो. हे गोमुख आहे. एवढी समर्पणाची गंगा 72 देशांमध्ये वाहिली. ती निघाली कुठून? ते गोमुख कळो. तर ते एक इच्छा होती, ती पूर्ण झाली. तर सांगायचं तात्पर्य, गुरु साक्षात परब्रह्म हे लहानपणापासून ऐकत होतो, हे लहानपणापासून वाचलं होतं, पण प्रत्यक्ष
प्रॅक्टिकल प्रत्यक्ष अनुभूती त्या दिवशी झाली. दिसलं ना, माझ्यासारखा 2 हाताचा 2 पायाचा मनुष्य आहे, सगळं साम्य आहे. मग तेव्हा शरीर नाही दिसलं, त्यांचे हातपाय नाही दिसले, त्यांचं शरीर नाही दिसलं, त्यांची ऊर्जा दिसली, त्यांची एनर्जी दिसली आणि ती ऊर्जा अनुभवली आणि अनुभवल्यानंतर त्यांनाच साक्षात परमात्मा मानलं. आणि दुसरं परमात्मा मानणं ही आपल्या रिसिव्हिंगची चरमसीमा आहे. आपण पूर्ण सगळ्या दारं खिडक्या उघडून घेतो आणि त्यांना ग्रहण करतो. त्याच्या ऊर्जाला, त्याच्या एनर्जीला. ते मिळाल्यानंतर परमात्म्याचा शोध संपला आणि जी अनुभूती झाली, ती अनुभूती झाल्यानंतर त्यांनी म्हटलं 10 वर्ष तुझं अजून बाकी आहे. 10 वर्षानंतर तूच याच मार्गात येशील, साधूच होशील आणि जगभर याचा कार्यक्रम करतील, याचे प्रचार करशील. आता ही अनुभूती जी मी अनुभव केली ती तुम्हालाही होत नाही, तुम्हालाही होते. मंदिरामध्ये होते, इथे शेगावमध्ये होते, समाधी स्थानाजवळ होते. कसं सांगतो तुम्हाला, जसं एक खूप प्रसिद्ध मंदिर आहे तुमच्या देवतेचं, तिथे तुम्ही लंबी लाईन लावता, 6-6 तास 8-8 तास उभा राहताय, कंबर दुखते, पाय दुखतात, तरी लाईन लागले 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 आणि नंतर 8 तासांनी तुम्हाला त्या देवतेचं दर्शन होतं. किती वेळ माहितीये? 1 मिनिटचा नाही, 1 मिनिट खूप सांगतोय, काही सेकंड्स. इथले सेवेदारी, इथले पुजारी तुम्हाला हाकलून आगे खसको आगे खसको आगे खसको, तुम्हाला पुढे ढकलतात आणि नंतर तुम्ही घरी येऊन जाता. आणि घरी आल्यानंतर परत 8 दिवसांनी 15 दिवसांनी तुमच्या मैत्रिणींनी किंवा तुमच्या मित्रांनी सांगितलं, चलते हो क्या रे वो दर्शन करणे फिर से. तुम्ही तयार होऊन जाता. आता विचार करा, जिथे 6-6 तास 8-8 तास तुम्हाला उभं राहावं लागलं, जिथे पाय दुखले, कंबर दुखले, सगळं झालं आणि दुसरं तिथे तुम्हाला कोणी बोलवलेलं नव्हतं. हं, आणि एका तिथे गेल्यानंतर 1 मिनिटात तुम्हाला घेऊन हाकलून दिलं गेलं, भगवून दिलं गेलं. अशा ठिकाणी जन्मात परत कधी जाल का? विचारा ना स्वतः. तुम्ही माणसं आहात, बुद्धी आहे, विचारा आपल्या बुद्धीला. बुद्धी म्हणे नाही, अशा ठिकाणी नाही जायचं. मग का जाता आणि मग का जायला तयार झाला? याचा अर्थ बुद्धीच्या पुरे काहीतरी तिथे तुम्हाला मिळालंय. जेव्हा तुम्ही 1 मिनिट उभा होता ना, त्या 1 मिनिटात तुम्हाला मिळालं काहीतरी. काय मिळालंय ते सांगतो. दुसरं हे कसं मिळालंय तेही सांगतो. म्हणजे जसं त्या मंदिरामुळे मिळालं का? नाही. त्या मूर्तीमुळे मिळालं का? नाही. मग कशामुळे मिळालं? कोणी सिद्ध महात्म्याने त्या मूर्तीमध्ये जी प्राण प्रतिष्ठा केली होती की नाही, प्राण प्रतिष्ठा करताना आपले प्राण टाकले होते त्याच्यात. प्राण टाकले होते म्हणजे त्यांनी जे 40-40 वर्ष तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्या करून जी अंतर्मुखी स्थिती प्राप्त केली होती. अंतर्मुखी स्थिती म्हणजे काय? अंतर्मुखी स्थिती म्हणजे सतत चित्त आपला आतमध्ये ठेवून जी अंतर्मुखी स्थिती प्राप्त केली, ती स्थिती प्राण प्रतिष्ठा करताना त्या मूर्तीमध्ये टाकली आणि मूर्तीमध्ये टाकताना हा संकल्प केला, जो कोणी मनुष्य याचं दर्शन घेईल तो अंतर्मुखी होऊन जाव. तर जसं तुम्ही त्या देवतेचं दर्शन घेता ना, तुम्ही अंतर्मुखी होऊन जाता. देव त्या मूर्तीत नाहीये, देव तुमच्यात आहे. फक्त ती मूर्ती माध्यम होते तुम्हाला अंतर्मुखी करायला. आणि 1 मिनिट तुम्ही अंतर्मुखी होता, मला किती रिलॅक्स वाटतं, किती चांगलं वाटतं, किती सुख मिळतं. त्या 1 मिनिटाच्या सुखासाठी तुम्ही 8-8 तास उभे राहता, 10-10 तास उभे राहता. दुसरं तिथे काय मिळालं 1 मिनिटात? आत्म आनंद मिळाला, आत्मशांती मिळाली, आत्मसुख मिळालं. 1 मिनिटाच्या याच्यामध्ये मिळालं. ते का? ज्या सिद्ध महात्म्यांनी आपली अंतर्मुखी स्थिती त्या मूर्तीत टाकलेली होती आणि संकल्प केला होता, जो कोणी व्यक्ती या मूर्तीचं दर्शन करेल तो अंतर्मुखी होऊन जाईल. म्हणून जसं तुम्ही दर्शन घेतलं, तुम्ही अंतर्मुखी झाले. मूर्तीने काय काम केलं? मूर्तीमुळे का झालं? जसं आरसा असतो की नाही, तुम्हाला तुमचं तोंड पाहायचं असेल
तर असा लागतो. तुम्हाला तुमचं तोंड आहे, माझं तोंड आहे, माझं तोंड. अरे तुमचं तोंड आहे, पाहू शकतो का तू? नाही. तुम्ही तुमचं तोंड पाहू शकत नाही. तेव्हा पाहू शकता जेव्हा तुमच्यासमोर आरसा असेल, मिरर असेल. त्या मूर्तीने मिररचं काम केलं, आरशाचं काम केलं. जसं तुम्ही त्याच्या समोर गेला, बरोबर त्याच्यामधले देवाचे अनुभव तुम्हाला अनुभवायला लागले. देव तुमच्याच मध्ये आहे. 1 मिनिट अनुभव झाला आणि 1 मिनिटामध्ये एवढा आनंद मिळाला, एवढं सुख मिळालं, एवढी शांती मिळाली. थोडं कल्पना करा ना. असं सुख, असा आनंद, असं शांती जर आयुष्यभर मिळाली तर, आणि ती आयुष्यभर मिळू शकते ना. आणि मी माझ्या गोष्टीने करत आहे. आज लाखो साधक आहे. करोनामध्ये मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे सगळे बंद होते. त्या साधकांना काहीच फरक पडला नाही. काही फरक पडला नाही का? सगळेजण आपल्यामध्ये देवाला अनुभव करतात. देव बाहेर नाहीच. आता 8 आश्रम्स आहेत. गुजरातमध्ये 4 आहे, आणखीन इकडे तिकडे झालेत. आणि कोणत्याही आश्रमामध्ये देव नाहीये बरं. कल्पना करा तुम्ही, बिना देवाचा आश्रम भारतात शक्य आहे का? आणि भारतात नाही, विदेशांमध्येही आहे. बिना देवाचे आश्रम, कोणतंच देव नाही. ध्यान आणि देव तुमच्याच मध्ये फिलिंग. तर प्रत्येक साधक फील करतो, देव माझ्याच मध्ये आहे. मी करतो असं नाही, ते करतात. त्याच्यामुळे इतकं त्या करोनामध्ये सगळं बंद होतं, त्यांना काही फरक नाही पडला. सगळेजण आपल्या घरी ध्यान करायचे. आणि हे कुठून आणलं? तुम्ही म्हणाले नवीन काय शिकवत आम्हाला? हिमालयामध्ये तुम्ही जे धर्माच्या नावावर करता ना, असलं काही नाही. तिथे कोणची मूर्ती नाहीये, कोणचा जप नाहीये, कोणत्या पोथ्या नाहीये, कोणत्या माळा नाही, हळदी कुंकू नाही, काही नाही तिथे. तरी सुद्धा सगळे ऋषीमुनी देवाशी जोडलेले आहेत. मग ते काय फील करतात? ते ते हेच फील करतात, परमात्मा आमच्याच मध्ये. जितकं ध्यान कराल, जितकं अंतर्मुखी राहाल, तितकं त्याच्यासोबत राहाल, त्याच्या सानिध्यात राहाल, त्याच्याबरोबर राहाल. तर तुम्ही तो प्रयत्न करा ना सुरू. आणि ते करण्यासाठी करावं लागतं ध्यान. ध्यान एक माध्यम आहे, या माध्यमातून हे सगळे अनुभव यायला लागतात, अनुभूती यायला लागतात. आणि दुसरं, तुम्ही नुसतं ना जागांचं यात्रा करता, त्या जागेचे व्हायब्रेशन, जागांची एनर्जी तुम्हाला नाही कळणार. जोपर्यंत तुम्ही ध्यान करत नाही, तोपर्यंत तुम्हाला एनर्जीचं ज्ञान होणार नाही. एक पालिताना म्हणून एक जागा आहे गुजरातमध्ये, भावनगरच्या जवळ. तर तिथे जैन मुनींचं शिबिर घेतलं एक. खाली तळाटीला शिबिर घेतलं. आणि त्याच्यानंतर वरती पहाडावर खूप वरती एक त्यांच्या देवांची मूर्ती आहे. आणि ते जैन मुनी काही वर्षांपासून तिथे येत होते. ते ध्यान करून मी त्यांना त्या मूर्तीच्या पोचायच्या थोड्या आधी बसवलं आणि त्यांना म्हटलं, एक लक्षात ठेवा, त्या मूर्तीमध्ये नाभीमध्ये व्हायब्रेशन टाकलेत. म्हणजे ज्यांनी प्राणप्रतिष्ठा केली ना, त्यांनी संकल्प केलाय की याच्या नाभीमध्ये व्हायब्रेशन असो. नाभीमध्ये व्हायब्रेशन म्हणजे जोही मग ते या देशात दर्शन घेईल, ऑटोमॅटिकली त्याला संतोष प्राप्त हो, त्याला सॅटिस्फॅक्शन प्राप्त हो. तर ते सगळ्या जैन मुनींना घेऊन तिथे वरती गेलो आणि सगळ्यांनी त्या नाभीवर चित्त ठेवलं, मूर्तीवर नाही, नाभीवर. आणि स्वतःच्या नाभीवर स्पंदनं जाणवली त्यांना. ते म्हणे, स्वामीजी 30-30 साल से यहाँ आ रहे हैं, ये अनुभूति आज तक कभी भी नहीं हुई. मी त्यांना म्हटलं, नुसतं दर्शन करणं उपयोगाचं नाही ना, तिथे काय ठेवलंय, काय आहे माहिती असलं पाहिजे ना. जसं होतं की नाही, एखादं गाईड घेऊन जर आपण एखाद्या जागेवर गेलं तर त्या जागेची माहिती कळते. नुसतं जाऊन वेड्यासारखं पाहून फिरून येऊन गेलं तर काही नाही कळत. म्हणून गुरुच्या बरोबर यात्रा करायचं महत्व आहे. गुरु जाईल ना, तिथली एनर्जी पाहिजे, तिथली ऊर्जा पाहिजे, ती तुम्हालाही सांगेल, तुम्हालाही कळेल ना. तो रिसिव्ह करेल, तुम्हालाही जाणवेल, तुम्हालाही कळेल. म्हणून तीर्थयात्रा करायचं खूप महत्व आहे, की गुरूंच्या बरोबर तीर्थयात्रा करायची. त्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी कळल्या. त्या गोष्टींमध्ये काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. जर या मार्गात तुम्हाला प्रगती करायची असेल, या मार्गात तुम्हाला प्रोग्रेस करायची असेल, तर सगळ्यात पहिले परमात्माचा कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. परमात्मा म्हणजे काय? विश्वचेतना म्हणजे काय? आपण ज्यांना देव मानतो ना, ते त्या काळातले देव होते, त्या काळातली माध्यम होती, माध्यमच होती. पण आहे ना, परमात्मा अविनाशी आहे. परमात्मा कालही होता, परमात्मा आजही आहे, परमात्मा उद्याही राहील. तर कोणचंही शरीर
परमात्मा होऊच शकत नाही. आणि मी आजीला विचारायचो ना, कोणत्या परमात्म्याने म्हटलं मी परमात्मा आहे? झालं ना मला थिओसॉफिकल सोसायटीमध्ये युकेला, लंडनला मला प्रश्न विचारला, कृष्णाने गीतेत सांगितलं मी परमात्मा आहे म्हणून. मी त्यांना उत्तर दिलं, गीता कृष्णाने लिहिलीच नाही, ती लिहिली वेदव्यासांनी आणि ते त्याला परमात्मा मानायचे म्हणून त्यांनी त्यांना परमात्मा म्हटले. काय माहिती आहे त्याच्यात गंमत? पहिली गोष्ट, जे परमात्मामय झाले ना, ते कधीच म्हणणार नाही की मी परमात्मा आहे. हे कसं आहे प्रकार? जर समजा एक बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये एक चक्री आहे, त्या चक्रीमध्ये एक मूल बसलंय आणि आई त्याची वाट पाहते आणि तुम्ही जाऊन आईला विचारलं, तुमचं मूल कुठे आहे? ते म्हणते चक्री. ती चक्रीकडे बोलतो दाखवी. चक्री म्हणजे मूल आहे का? नाही. पण ती दाखवेल चक्री म्हणजे मूल. तुम्ही जाऊन त्या मुलाला विचारा, "अरे, तू चक्री आहेस का?" तो मूल म्हणेल, "नाही, मी चक्री नाही, मी चक्रीमध्ये आहे." तसं भलेही तुम्ही कोणत्या गुरुला देव माना किंवा कोणत्या देवाला देव माना, तो नाही म्हणणार मी देव आहे. तो म्हणेल मी परमात्मामय आहे, मी देव नाहीये. हे काय आपल्याला ना भौतिक स्वरूप पकडायचं खूप सवय झाली आहे. जसं आपण काय म्हणतो, नळ आला. नळ कधी येतो का? नळ तर त्याच्या जागी ठोंब्यासारखा बसला असतो. फक्त त्याच्यातनं जेव्हा पाणी वाहतं, तेव्हा आपण म्हणतो नळ येतो. खरं म्हणजे नळ आलेला नसतो, पाणी आलेलं असतं. पण आपलं लक्ष पाण्याकडे नसतं. आपलं लक्ष नळाकडे असतं. तर आपण काय नळाला हात लावू शकतो, नळाला पाहू शकतो. म्हणून आपलं लक्ष त्या नळाकडे असतं. आपण भौतिक स्वरूपाला खूप पकडतो. दुसरं सदैव लक्षात ठेवा, की परमात्मा येईल जसं पाणी येईल की नाही, खूप मोठं पाणी येईल. पाणी आल्यानंतर तुमच्या इथे पोहोचल्यानंतर तुमचं लक्ष त्या पाईपकडे नसलं पाहिजे, पाण्याकडे असलं पाहिजे. का? पाईप येईल तर काय होईल? प्लास्टिकचा पाईप असेल तर तुटेल, लोखंडाचा पाईप असेल तर गंजेल. सांगायचं तात्पर्य, परमात्मा कोणा ना कोणत्या सत्पुरुषाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही त्याचे जर दोष पाहायला लागला तर बिना दोषाचं कोणतं शरीर असू शकत नाही. प्रत्येक शरीरात काहीतरी दोष आहेत. म्हटलं ना, जो पाईप येईल त्या पाईपच्या माध्यमाचे दोष आहेत, तर तुम्हाला त्या पाईपकडे नाही पाहायचंय. तसंच प्रत्येक गुरुच्या मध्ये काहीतरी दोष असतील, ते शरीराचे दोष आहेत. तुमचं लक्ष तिथे नसलं पाहिजे, तुमचं लक्ष आत्म्यांना येणाऱ्या पाण्यापर्यंत असलं पाहिजे. तर ते जर असलं तर तुम्ही ते पाणी ग्रहण करू शकता. दुसरं कल्पना करा ना, एक खूप शेजारी मोठी नदी आहे. हं, आणि त्या नदीमधनं पाणी तुमच्या शेगावला येऊन राहिले. शेगावात पाणी येतंय तिथं. अच्छा, दुसरं त्या नदीच्या जवळ जाल ना, हे मोठे 20-20 फुटाचे पाईप आहेत ते. हं, आणि त्या 20 फीटच्या वाईला हात लावा, थंड थंड लागेल. तुम्ही कान लावा, पाणी जातंय असं ऐकू येईल, आवाज येईल. पण पाणी प्यायला मिळेल का? नाही प्यायला मिळत. का? पण त्याच्यातनं वाहतंय. पाणी प्यायला नाही मिळत आहे, त्यातनं जात आहे, अनुभवतोय. तोच पाईप नंतर 10 फीटचा झाला, नंतर 5 फीटचा झाला, मग 2 फीटचा झाला, 1 फीटचा झाला. असं करता, करता, करता तुमच्या घरामध्ये पोहोचलं तेव्हा छोटीशी तोटी होऊन गेलं तो. पण तुम्हाला पाणी कुठून प्यायला मिळेल? त्या तोटीतनं पाणी प्यायला मिळेल. ते 10 फीटचे, 20 फीटचे पाईप तुमच्या काही कामाचे नाहीत. अगदी तसंच. त्या दिवशी मला कळलं, देव म्हणजे विश्वचेतना म्हणजे देव असेल विश्वचेतना. पण त्या विश्वचेतनानी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणचं माध्यम निवडलं, ते माध्यमच माझ्यासाठी सर्वस्व झालं. तर त्या शिवबाबाच्या माध्यमातनं मला ती एनर्जी मिळाली, मला ती ऊर्जा मिळाली, मला आत्मसाक्षात्कार मिळाला. तर माझ्यासाठी तेच माध्यम झालं. होतं ना. तुम्हाला जर प्यास लागली ते 20 फीटचे 10 फीटचे पाईप कामाचे आहेत का? नाही. तुम्हाला तोंड लावावं लागेल तुमच्या तोटीला आणि तोटीला जेव्हा तोंड लावा तेव्हा त्यातून तुम्ही ग्रहण करू शकता. तर सांगायचं तात्पर्य, म्हणून ज्याच्या माध्यमातून मिळता येते सर्वस्व तुमचं लक्ष जर तिथे असलं तर तुम्ही ग्रहण करू शकता. आणि परमात्मा एक विश्वचेतना आहे. ती कालही होती, ती आजही आहे आणि ती उद्याही राहणार आहे. आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक वेळा प्रकट होते. म्हणजे देव नाही असं वेळच नाही, प्रत्येक वेळा आहे. आणि देव माझ्यात आहे असं नाही, देव तुमच्यातही आहे. फक्त तुमचं चित्त बाहेर आहे. तुम्ही देवाला बाहेर शोधताय. माणसाची खूप मोठी चूक आहे. देव आणि सुख हे नेहमी बाहेर शोधत असतो. परमात्मा बाहेर, सुख बाहेर. आपण विचार करतो, ही कार आली तर मला सुख मिळेल, ही घर झालं तर मला सुख मिळेल. ही वस्तूमध्ये सुख नसतं.
आणि व्यक्तीमध्ये सुख नसतं. कोणी व्यक्ती तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि कोणत्या वस्तू तुम्हाला सुख देऊ शकत नाही. सुख कोण देऊ शकतं? तुम्ही स्वतः. सुखही तुमच्यामध्येच आहे. मानण्यावर आहे ना. मानण्यावर सुख आहे, मानण्यावर दुःख आहे. जर तुम्ही सकारात्मक झाला, पॉझिटिव्ह झाला, तर तुम्हाला सुख तुमच्या आतून मिळेल. तसंच देवही तुम्हाला आतून मिळेल. देव बाहेर नाहीये. तुमचं विचार करा ना, देव शोधण्यात आयुष्य गेलं. तर आता तो ग्रहण करा ना. आता तुम्हाला वाटत असेल, इतक्या हिमालयातल्या गुरूंचा इतका 800 वर्ष तप केलेला संस्कार आज आपल्याला ग्रहण करायचं आहे, तर आपल्याला काय काय सोडावं लागेल, कसे नियम पाळायला लागतील. एक लक्षात ठेवा, याच्यात काहीही नियम नाहीयेत, याच्यात काहीही उपदेश नाहीये. होतं ना, जो मोबाईल एकदम इझी ऑपरेटिंग आहे, तो पटकन विकला जातो. तसं हे ज्ञान आहे. काही माझे जुने मित्र मला विचारतात ना, हे 30-32 वर्षात एवढे 72 कंट्रीजमध्ये कसं झालं? आणि इतक्या देशांमध्ये आश्रम कसे झाले? भारतात एवढे 8 आश्रम कसे झाले? आणि आश्रम छोटे मोठे ना, 250-250 एकरचे आश्रम्स आहेत. तुम्ही त्यांना सांगतो दोनच गोष्टी. पहिली गोष्ट, याच्यात काहीही उपदेश नाहीये, काहीच उपदेश नाही. जे खायचं ते खा, जे प्यायचं ते प्या, सगळं करा. फक्त ध्यान करा. बस, बाकी काही मी काहीच बोलत नाही, उपदेशावर काही बोलत नाही. दुसरं, हे पूर्ण जगामध्ये निशुल्क आहे. म्हणजे नुसतं भारतात नाही, भारतात तर निशुल्कची कल्पना आहे, तरी विश्वमध्ये निशुल्क आहे. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे एवढं पसरलं कसं? पसरलं कसं म्हणजे जसं जसं ध्यान करायला लागतं ना, तसं तसं तुमचं नाभीचक्र विकसित होतं. आणि जसं नाभीचक्र विकसित होतं, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं, जे मला मिळालंय ते सर्वांना मिळावं. हा प्रचार प्रसार माझ्यामुळे नाही झाला. हजारो लाखो लोक जो प्रचार करतात आहे, पण जे नाभीपर्यंत पोहोचले ते शांत राहूच शकत नाही. एकदा काय झालं, एक साडीचा व्यापारी आणि एक बँकचा मॅनेजर ध्यान शिकायला यायचे. आणि नंतर मला म्हणायचे, स्वामी क्या बडबड करते रहते हो, 2-2 घंटे पता नहीं, आपको क्या मिलता है उससे? हमारे यहाँ कोई एखादी औरत खूब साड़ी के लिए झिकझिक करे, हम बोलते नहीं, हमारे यहाँ नहीं, अगली दुकान पे जाओ। मतलब जिससे हमको 4 पैसे मिल रहे हैं, हम उसके लिए भी अपना समय बर्बाद नहीं करते, तुमको तो कुछ नहीं मिलता, फिर तुम 2-2 घंटे लगाते हो। आता त्याला काय सांगू, मला काय मिळतं ते. एक दिवस काय झालं, तो स्टेट बँकेचा मॅनेजर आपल्या हेड ऑफिसमध्ये गेला आणि त्या हेड ऑफिसमध्ये काहीतरी गोष्टी झाल्या, मेडिटेशनच्या वगैरे गोष्टी सुरू झाल्या. आणि नंतर त्यांनी माझं शिबिर त्याच्या हेड ऑफिसमध्ये ठेवलं. आणि हेड ऑफिस नंतर, शिबिरानंतर त्याला लोकांनी इतकं धन्यवाद दिला, इतका थँक्स दिला, अरे तुझ्यामुळे एवढं चांगली ध्यान आम्हाला शिकायला मिळालं वगैरे सगळं. तो दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आला, स्वामी आज तो मैं मेरे जीवन में बहुत खुश हूँ. मैंने बोला कितने रुपए का? हाँ, रुपए का बात मत करो, मैं तो मेरे जीवन में बहुत. म्हटलं अरे वेड्या, तुला आज मिळालं हे सुख मी रोज अनुभवतो. मी करून पहा प्रचार, होतं ना. आपल्यामुळे होतं काय माहितीये, तुम्ही भिकाऱ्याला पैसे द्याल ते उद्या संपतील, कपडे द्याल उद्या फाटतील, औषध द्याल नंतर संपतील. मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार वाटायला सांगतोय. जे वाटल्यानंतर त्याच्या आयुष्यात तुमची तर काय कोणाचीच गरज लागणार नाही. ते वाटा ना, जे वाटा हे कधीच संपणारच नाहीये. हे खूप मोठं समाजकार्य आहे की ते वाटा ना, त्याच्यामुळे खूप लोक हे कार्य करतात आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक होतं. कारण का? दुसरं ना, तुम्ही ती वस्तू विकायला जाता, ती विकली तरी तुमचा फायदा आहे, नाही विकली तरी तुमचा फायदा आहे. आता कसं सांगतो, जसं मी एक घाणेरडा पाईप होता, माझ्यामध्ये कचरा होता, माझ्यामध्ये माती होती, माझ्यामध्ये किडे होते. आणि माझ्या गुरूंचा हा पाईप त्या गुरूंच्या पाईपशी असा जोडला गेलो आणि जोडला गेल्यानंतर इकडनं घुसलं आणि इकडनं निघालं. हे पाणी नालीत जाओ या हे पाणी कोणी पिओ, हा पाईप तर स्वच्छ होऊनच जाईल. अगदी तसंच आहे. जसं प्रचार करायला लागलो, ऑटोमॅटिकली लोक ग्रहण करो नको ग्रहण करो, माझं तर आध्यात्मिक प्रगती होत राहिली, पण नेहमी क्लिअरन्स, नेहमी साफ. सांगायचं तात्पर्य, परमात्मा एक विश्व चेतना शक्ती आहे. ती कालही होती, ती आजही आहे, ती उद्या राहील. आणि ती जशी माझ्यामध्ये तशीच तुमच्यामध्ये, काही कमी नाही. प्रत्येक बी में वृक्ष बनने की संभावना होती है. प्रत्येक बी. असं नाही की या बी मध्ये असते या बी मध्ये, प्रत्येक बी मध्ये राहते. पण जे बी आपलं अस्तित्व नष्ट करतं, त्याच बी मधनं वृक्ष निर्माण होतो. जे बी गणंग राहतं त्याच्यातनं वृक्ष निर्माण नाही होत. सांगायचं तात्पर्य काय, जसं तुमचं शरीररूपी बी आहे की नाही, हे ज्या दिवशी नष्ट कराल, हा शरीराचा भाव नष्ट कराल,
त्या दिवशी तुमच्यातनं आत्मभावाचा वृक्ष निर्माण होईल आणि तो वृक्ष वाढत 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 जाईल आणि तो तुम्हाला समाधान देईल, तो तुम्हाला सुख देईल, तो तुम्हाला परमात्माची अनुभूती करेल, परमात्मा अनुभव येईल. हा विषय ना खूप मोठा आहे. आपण बाकीचे विषय पूर्ण नंतर घेऊ. आज आता मी पहिले ध्यानावर येतो. ध्यान करायचं म्हणजे काय? म्हणजे पहिली गोष्ट याच्यात तुम्हाला काहीही सोडायचं नाही. जे उपास करता ते उपास करा, ज्या देवाला मानता ते देवाला माना. आता दारू पिता दारू प्या, सिगरेट पिता सिगरेट प्या. जे तुम्ही धंदे करता सगळे मस्त झकास करा. फक्त आपल्या आयुष्यात अर्धा तास जोडून घ्या. एकदा काय झालं माहितीये? एका नशामुक्ती केंद्रामध्ये मला बोलवलं होतं. खूप मोठा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये सगळे दारू पिणारे लोक बसले होते. एक डॉक्टर गेला, त्यांना समजवलं, देखो तुमने शराब पीना नहीं छोड़ा तो लिवर सड़ जाएगा. सगळ्यांनी माना हलवल्या. त्याच्यानंतर पुन्हा एक साधू बाबाजी गेले, त्यांनी सांगितलं, देखो तुमने अगर शराब पीना नहीं छोड़ा नरक में भी जगह नहीं मिलेगी. त्यांनी माना हलवल्या. का? पण त्यांना ती सवय होती. रोज उपदेश ऐकायची सवय होती. मी जसं गेलो ना, मी त्यांना म्हटलं, मैं आपकी शराब छुड़ाने को आया ही नहीं हूं. आप एक बॉटल शराब पीते हो, उसकी जगह 2 बॉटल पियो. मैं आपकी शराब छुड़ाने को आया ही नहीं हूं. सगळ्या दारुड्याने टाळ्या वाजवल्या. स्वामीजी क्या आहे बोलते, खूप दारू पिया करो. ते आयोजक दौडत दौडत आले. काय म्हणतात, तुम्ही काय बोलताय, कशाला बोलवलं होतं? म्हटलं शांती ठेवा ना, गप्प बसा. नंतर मी त्यांना म्हटलं, मैं आपको परमात्मा से जोड़ने आया हूं. नंतर मग त्यांना ध्यान शिकवलं. ध्यान केल्यानंतर त्यांनी 45 दिवसाचं अनुष्ठान केलं आणि 90% लोकांची दारू सुटली. आता हा चमत्कार काय झाला? हा चमत्कार याच्याशी झाला, ते हिमालयातले गुरु तिथे बसून काय दारू पितात आहे का? त्यांचं बी तुम्ही घेतलं, त्याला वाढवलं, तर त्याच्यात आपोआप दारू सुटेलच ना. जसं मी तुमच्या बगीच्यामध्ये एक चांगलं आंब्याचं बी लावतोय, त्याला आंबेच येतील ना. पण तुम्हाला नाही माहिती, तुम्ही फक्त तुम्हाला म्हणेन पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पण ज्या दिवशी तो वृक्ष होईल त्या दिवशी त्याला आंबेच येतील, बाभळीचे काटे नाही. तसं आहे ना, याच्यात काही असं नाही मी तुम्हाला गंडा बांधून जाईल की ताबीज बांधून जाईल, असं काही नाहीये. मी फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवेन, रस्ता दाखवेन. त्या रस्त्यावरनं चाललं, आपोआप तुमची प्रगती होईल, प्रोग्रेस होईल. तर सांगायचं तर पहिली गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला काहीही सोडायचं नाहीये. जे काही आहे अगदी तसंच राहा. फक्त आपल्या जीवनात अर्धा तास ध्यानला जोडा. एक. दुसरं, जसं ध्यान करायला आपण सुरुवात करतो ना, सगळ्यात पहिले काय होतं माहितीये? आपल्या शरीराचा खूप विरोध होतो. आपल्याला ही सवयच नाही. आपण काय करतो? यात काहीतरी काम करतो आणि जर काम नाही केलं तर मग काहीतरी विचार करतो. पाहिलं की नाही, काही काही लोक असे पडले असतात अर्धा अर्धा तास. काय करतात ते? विचार करतात. तर कामही नाही करायचंय, विचारही नाही करायचंय, अशी सवय आपल्या शरीराला नाही. तर आपण एक नवीन सवय लावायला जातो, तर ऑटोमॅटिकली काय होतं? शरीर विरोध करतं. विरोध करतो म्हणजे तुम्हाला खोकला येईल, शिंका येतील, खास सुटेल, अशा ठिकाणी खास सुटेल जिथे जीवनात सुचली नाही. हे सगळे काय प्रकार आहे? गॅसेस पास होतील, धडम धुडम सुडून. हे सगळे काय प्रकार आहे? शरीराचे विरोध करायचे प्रकार आहे. शरीर विरोध करतंय, हे धंदे करू नको तू. यात विचार करण्याचं काम करे, विचारही करायचे नाही, कामही नाही करायचे. तर सांगायचं तात्पर्य, पहिले शरीराचा विरोध होईल, नंतर काय होईल माहिती? नंतर विचारांचा विरोध होईल. इतके विचार येतील, इतके विचार येतील तुमच्या डोक्यात. पण त्या विचारांकडे नुसते ट्रॅफिक पोलीस सारखे पहा, विचार करू नका. तुम्ही प्रयोग करून पहा की म्हणजे ना, आपण विचार जेव्हा करतो ना, तेव्हा जाणता अजाणता त्या विचाराला शक्ती देतो. तर मग काय होतं? तो विचार स्ट्रॉंग होतो, त्याच्यामागे दुसरा येतो, मग तिसरा येतो. तर विचारांना नुसते पहा. जसं तुम्ही सिनेमा पाहता ना, तसं अच्छा ऑफिसचा विचार आला का, अच्छा वावराचा विचार आला का. तुम्ही म्हणजे नुसते पहा, कसला विचार आला तेवढं फक्त पहा, करू नका. तर काय होईल? त्यांना शक्ती येणार नाही, आपोआप विचार येणं कमी होईल. तर विचार जर यायला लागले ना, तर नुसतं याच्याकडे पाहायचं, करायचं नाही. तिसरं काय होईल? सगळ्यात मोठा विरोध होईल बुद्धीचा. बुद्धी म्हणेल, तेरे बस का ये नाही, तू याच्याने होणारच नाही, तू करूच शकत नाही, तू कधी केलंच नाही. आणि किती महत्वाची कामं सोडली आहेत, ती सोडून फालतू बसला इथे 8 दिवसापासून अर्धा तास बसला. लागलं कशा? लागणारच नाही, तुला लागणारच नाही.
असं बुद्धी तुम्हाला गाईड करेल. का? कारण बुद्धीला मरावं लागतं तर ध्यान लागतं. म्हणून ती मरू थोडी येईल. बुद्धी मरणार नाही. म्हणून ती काय करा, आपला जीव वाचवण्यासाठी तुम्हाला सांगेल तुमच्या ह्याच्याने होणारच नाही. तर किती शरीराचा विरोध झाला, किती विचारांचा विरोध झाला, किती बुद्धीचा विरोध झाला, तरी तुम्ही ध्यानाला बसलेला उठू नका. आता याच्यातनं मी काय मार्ग काढलाय? मी मार्ग हा काढलाय की अर्धा तास मी गजानन महाराजांना भेट केलाय. अर्धा तास माझा नाहीच, त्यांच्या नावावर बसायचं. ध्यान लागो तरी बसायचं, ध्यान न लागो तरी बसायचं. आपण ही गोष्ट दान करतो ना, ते परत नाही मागत. तसं अर्धा तास त्यांना दान करायचं, तसं तुम्ही त्यांना दान करा. आणि दुसरं लागो न लागो तुमचं क्षेत्रच नाही, नुसतं अर्धा तास बसायचं. आणि दुसरं अजून एक गंमत सांगतो. एक मंत्र आहे, ज्या मंत्राच्या आधारे आज जगभर ध्यान चाललंय. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या देशाचे सगळे लोक हेच मंत्र म्हणतात. तर तुम्हाला नवल वाटेल, असा कोणता मंत्र आहे जो सगळ्या धर्मात, सगळ्या जाती, सगळे लोक म्हणतात आहे? काही नाही हो. सगळ्या अध्यात्माचं सार आहे तुमचा शरीरभाव कमी करायचा आणि तुमचा आत्मभाव वाढवायचा. बस तेवढंच आहे. आणि तेवढंच काम हा मंत्र करतो. काही नाही. याच्यामध्ये मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे, एवढाच मंत्र आहे. फक्त त्याला अर्थासकट घेतलेलं आहे. मी एक पवित्र आत्मा आहे याचा अर्थ काय? मी शरीर नाहीये. मी एक शुद्ध आत्मा आहे म्हणजे माझं शुद्ध आत्म्याशिवाय काही अस्तित्व नाही. शुद्ध आत्मा कोण आहे? फक्त परमात्मा आहे. मी परमात्मामय आहे. परमात्माशिवाय माझं काही अस्तित्व नाही. या अर्थासकट तो मंत्र आहे. म्हणजे काय होतं, तो मंत्र आपल्याला समजतो. असं मंत्र म्हणायचं, बसायचं आणि त्याच्यानंतर देवाला प्रार्थना करायची की मला आत्मसाक्षात्कार द्या, मला आत्म अनुभूती द्या. तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल आणि नंतर तुम्हाला काय फील होतं, काय अनुभव होतं, काय अनुभूती होतं ते तुम्ही तुमचं पहा. आता आपण ध्यान करू. काही नाही. जे लोक खुर्चीवर बसलेत ना, ते खाली त्यांना बसता येत असेल तर बसा. का? कारण जमिनीवर जर तुम्ही बसला ना, तर खालून तुम्हाला गुरुत्वाकर्षण शक्तीची शक्ती मिळते आणि तुमच्या बिमाऱ्या, तुमचे रोग, तुमचे काय म्हणतात ना, टेन्शन, तुमचे तणाव सगळं ते खेचून घेतं. म्हणून कोणचे तुमचे आजारी हे असतील ना नातेवाईक, त्यांना एक तर जमिनीवर बसायला सांगा आणि जमिनीवर नाही बसता ते नंगे पाय जमिनीला टच करा. असं केलं ना तरी सुद्धा त्यातनं चेंज होतं, त्याच्यातनं बदलाव होतो. तर आपला जो राईट हँड आहे ना, हा राईट हँड इथे ताळू भागावर ठेवायचा. राईट हँड जो आहे तो ताळू भागावर ठेवायचा आणि हलकासा दबाव द्यायचा. दबाव देऊन 3 वेळा क्लॉकवाईज फिरवायचं. आणि आता आपला मनुष्य स्वभाव आहे, आपण जिथे हात लावतो तिथे आपलं चित्त चाललं जातं. तसं डोक्यावर हात ठेवला ना, तर आपलं चित्त डोक्यावर चाललं जाईल. तर आपल्या डोक्यावर हात ठेवून इथे चित्त ठेवायचं आणि हळूहळू हात खाली घेऊन यायचा, डोळे बंद करून घ्यायचे आणि माझ्याबरोबर मंत्राचं उच्चारण करायचं. दुसरं एक गंमत आहे, हा मंत्र हिंदीतच म्हणायचा आहे. मी सगळ्या भाषांमध्ये प्रयोग करून पाहिला. सगळ्या भाषांमध्ये तेवढी सामूहिकता नाही जेवढी हिंदीमध्ये, म्हणून आपण मंत्र हिंदीमध्ये म्हणू. मैं एक पवित्र आत्मा हूं, यानी मैं शरीर नहीं हूं. मैं एक शुद्ध आत्मा हूं. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. मैं परमात्मा मैं हूं. पुनः मैं एक पवित्र आत्मा हूं, यानी मैं शरीर नहीं हूं. मैं एक शुद्ध आत्मा हूं. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. मैं परमात्मा मैं हूं. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. पुनः मैं एक पवित्र आत्मा हूं, यानी मैं शरीर नहीं हूं. मैं एक शुद्ध आत्मा हूं. शुद्ध आत्मा केवल परमात्मा है. परमात्मा के सिवा मेरा कोई अस्तित्व नहीं है. मैं परमात्मा मैं हूं.
आता आपलं चित्त ताळू भागावर ठेवून ध्यान करा. अब परमात्मा को प्रार्थना करेंगे, हे परमात्मा कृपया हमें आत्म साक्षात्कार प्रदान करें. हे परमात्मा कृपया हमें आत्म साक्षात्कार प्रदान करें. हे परमात्मा कृपया हमें आत्म साक्षात्कार प्रदान करें.
आता आपण माऊली ग्रुपच्या साठी प्रार्थना करू, यांच्या मदतीने आज हे ग्राउंड मिळालंय आणि आपण हा कार्यक्रम करू शकलो. हे परमात्मा माऊली ग्रुपची सर्वांगीण प्रगती हो, ही आमची सगळ्यांची शुद्ध इच्छा आहे. ही सगळ्यांची आमची शुद्ध इच्छा आहे. ही आमची सगळ्यांची शुद्ध इच्छा आहे. नमस्कार. स्वामी जी, मैं 10-12 सालों से काफ़ी ध्यान करने की मैं प्रयास कर रहा हूँ, ध्यान कर भी रहा हूँ, रेगुलर रहूँ। लेकिन फिर भी आज मैं इतना अपने आप को ऐसा महसूस करता हूँ कि मैं शायद आगे मैं ध्यान कर पाऊँगा कि नहीं कर पाऊँगा, या मैं आगे मेरा मतलब मुझे थोड़ा आत्मविश्वास की कमी आती है अपने अंदर। गुरुदेव, त्यांचा एक्चुअली प्रश्न आहे. तो पाने की इच्छा है, उसके कारण नहीं हो रहा है, तो उससे लीवर गर्म है, लीवर गर्म है, तो जो भविष्य में है, तो उसका वर्तमान में ध्यान कैसे लगेगा? ध्यान जो है ना, ये वर्तमान की चीज है. आप भविष्य के बारे में सोच रहे हो, कुछ तो मिलना चाहिए, कुछ तो होना चाहिए, ऐसे अतृप्तता तुम्हारे अंदर है. जिस व्यक्ति के अंदर अतृप्तता है ना, उसका ध्यान कभी नहीं लगेगा, क्योंकि सदैव मेरे को ये मिलना चाहिए, ये इच्छा ही आपको भविष्य में ले जाती है. तो ध्यान कहाँ लगेगा? ध्यान तो वर्तमान में है. तो वो कुछ भी पाने की इच्छा करना छोड़ दो, तो ऑटोमेटिकली ध्यान लगेगा. ये मिलना चाहिए, होना चाहिए, ऐसा सोचेगा ना, तो नाही होत. दुसरं तुम्ही लोकांना सांगतो की जसं नाटकाचं स्टेज असतं की नाही, तसं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही स्टेज निर्माण होतात. तर तसं कधी अतृप्तीचं स्टेज निर्माण नका होऊ देऊ. अतृप्तीचं स्टेज म्हणजे कसं, जसं तुमची इच्छा झाली की मला माझ्याजवळ सायकल नाही आहे, मला सायकल घ्यायची आहे, सायकल घ्यायची आहे, सायकल घ्यायची आहे, आणि खूप दिवसानंतर तुम्ही सायकल घेतली आहे. हं, तरी त्या काय होईल, त्या 1 वर्षामध्ये तुमच्यामध्ये अतृप्ती निर्माण झाली. मग सायकल मिळाल्यानंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही राहणार. तुम्ही म्हणाल स्कूटर मिळालं पाहिजे, स्कूटर मिळालं पाहिजे, स्कूटर मिळालं पाहिजे. नंतर स्कूटर मिळाल्यानंतर संतुष्टी नाही राहणार. मग म्हणाल कार मिळाली पाहिजे, कार मिळाली पाहिजे, कार मिळाली पाहिजे. म्हणजे एक ना तुम्ही डायरी लिहा आणि डायरीमध्ये तुम्ही लिहित जा काय विचार आले ना ते. जे विचार तुम्हाला सतत येतात ना, तर त्याचा अर्थ ते त्याचं स्टेज तुमच्या आतमध्ये निर्माण होत आहे, आणि ते जर स्टेज निर्माण झालं तर त्याच्यानंतर मग कधीच आपल्याला सॅटिस्फॅक्शन होणार नाही. तुम्हाला कळतं की नाही, की काही मिळावं ही इच्छा म्हणजेच भविष्याची, आणि जो भविष्याची इच्छा करतो किंवा भविष्याचा विचार करतो, तो वर्तमानात ध्यान कसं करू शकतो? आणि ध्यान हे वर्तमानाचं आहे. म्हणजे हे जर ध्यान करायचंय तर तुम्ही भविष्याच्या इच्छा सोडून द्या एक. आणि दुसरं, याच्यात काही मिळावं या स्वार्थाने येऊ नका. मी काही चॉकलेट तुम्हाला दिलं नाही, हे केलं की हे होईल, हे केलं की हे होईल, म्हणजे मी याच्यात कोणत्याच इच्छाने आलो नाही. आज जीवनामध्ये सर्व काही मला प्राप्त झालंय, आता प्राप्त करायला काही राहिलं नाही. ती इच्छा प्रत्येक साधकाला मिळेल, माझी इच्छा आहे. जय बाबा स्वामी, गुरु चरणों में कोटि कोटि वंदन, गुरु माँ के चरणों में कोटि कोटि वंदन। गुरु जी, मेरा सवाल ये है कि मैं 4-5 साल से इस ध्यान में जुड़ा हूँ। ध्यान लग जाता है, कभी नहीं लगता है, और कभी कुछ गलत काम हमसे हो गया, कुछ पाप हो गया समझो, तो पाप हमेशा दिमाग में वही चलता रहता है कि मैंने यूँ क्यों किया, कैसे हो गया, तो आत्मग्लानि में चला जाता हूँ। तो उसको कैसे बाहर निकलूँ, इसलिए इसमें ज्ञान देने की कृपा करिए। एक्चुअली जब तक अपन अपने भूतकाल को भूलेंगे नहीं ना, तब तक ध्यान नहीं लग सकता. जैसे एक छिपकली है, वो एक दीवार के ऊपर चढ़ रही है, उसकी पूंछ टूट गई है, वो पूंछ कभी जिंदगी में उसके साथ जुड़ नहीं सकती. उसके बावजूद भी वो पूंछ का वजन लेके चढ़ रही है. तो जब तक वजन लेके चढ़ेगी, जब तक चढ़ना कठिन होगा. जिस दिन पूंछ छोड़ देगी, उस दिन चढ़ना आसान होगा. उसी प्रकार से आप आपका भूतकाल छोड़ दो, तो ऑटोमेटिकली ध्यान में प्रगति होगी, जीवन में भी प्रगति होगी. भूतकाल किसका बुरा नहीं होता. मैं भी कोई आकाश से टपकाऊं क्या? मेरी भी माँ होगी, मेरे भी बाप होंगे, वो भी मरे होंगे, सब है ना. तो प्रत्येक व्यक्ति के पीछे उसका भूतकाल रहता है. प्रश्न है हम कितना छोड़ पाते हैं. जितना छोड़ेंगे उतनी प्रगति होगी. किसका नहीं है, सबका भूतकाल है. जय बाबा स्वामी। और ये ध्यान आहे ना, वर्तमान में रहत आहे. सांगायचं तर मी जर भूतकाळाच्याच गोष्टी आठवत बसला आणि त्याच्यात आणि त्या कशा असतात जसं कोळशाची एक रेग आहे की नाही, एकदा ओढली, दुसऱ्यांदा ओढली, तिसऱ्यांदा ओढली, जितक्या ओढत जाल तेवढी ती काळी 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 होत जाईल. तसं तुम्ही भूतकाळाच्या गोष्टी जितक्या वेळा आठवाल तितक्या वेळा त्या आणखी तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाडी मारताय त्या भूतकाळाच्या गोष्टी करून. तर आणि मग ध्यान थोडी लागेल. ध्यान हे वर्तमानाचं आहे ना. तर जोपर्यंत तुम्ही वर्तमानात येत नाही तोपर्यंत तुमचं ध्यान लागणार नाही. म्हणून आणि दुसरं, वर्तमानात जेव्हा याल तेव्हा आपोआप ध्यान लागेल. पण जोपर्यंत भूतकाळाच्या गोष्टी आठवत बसाल तेव्हा तुम्ही स्वतः आपल्या चित्ताला भूतकाळात नेताय ना. जर पेंडुलम होतं की नाही जुन्या काळी, एक घड्याळ असायचं, ते पेंडुलम इकडे जायचं, मग इकडे जायचं, इकडे जायचं, इकडे जायचं. त्याच्यात काय गंमत असते, आपण ना तिन्ही भूतकाळाचे विचार करून ते पेंडुलम इकडे नेतो.
त्याच्यानंतर त्याचा फोर्स निर्माण होतो, मग ते भविष्यकाळात जातं. भूतकाळ भविष्यकाळ भूतकाळ भविष्यकाळ त्याचे विचार येत असतात आणि आपण वर्तमानात काळ कधी नसतो. जर 2 पोळ्या खाल्ल्या तर एका पोळीची एनर्जी खर्च करतो भूतकाळात, एका पोळीची एनर्जी खर्च करतो भविष्यकाळात. आपल्याजवळ एनर्जीच नसते आणि मग बिना एनर्जीचं काम करतो. आपण म्हणतो की माझ्याकडनं कधी सक्सेस मिळतच नाही, कशी मिळेल? तुमच्यात एनर्जीच नाही, तुमच्यात ऊर्जाच नाही. तर ऊर्जा स्टोअर करा. ती स्टोअर तेव्हा होईल जेव्हा तुम्ही निर्विचार. नमस्कार.